नमस्कार मित्रांनो, इंग्लिश शिकूया या चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आणि तुम्हाला इंग्लिश शिकण्यासाठी खूप खूप शुभेच्छा. आपल्यापैकी बरेच जण इंडियन एक्सप्रेस या न्यूजपेपरमधील एडिटोरियल पेजवर असणारे आर्टिकल वाचत असतील. पण ते आर्टिकल वाचत असताना तुम्हाला बऱ्याच अडचणी येत असतील. जसे की त्या आर्टिकलमधील अवघड शब्दांचा उच्चार करताना तुम्हाला तो येत नसेल किंवा त्या शब्दाचा अर्थ माहिती नसेल. तुमच्या या अडचणी दूर करण्यासाठी आम्ही या महिन्याच्या सुरुवातीपासून इंडियन एक्सप्रेस या न्यूजपेपरमधील एडिटोरियल पेजवर एकूण 3 आर्टिकल असतात. त्या 3ही आर्टिकलमधील अवघड शब्दांचा व्हिडिओ आपण युट्यूबवर टाकत असतो. प्रत्येक आर्टिकलमध्ये एकूण 70 ते 80 शब्द असतात. दररोज आपण 200 ते 250 शब्द पाहत असतो. त्यामुळे ते व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. ते तुम्हाला हे आर्टिकल वाचण्यास खूप मदत करतील आणि तुमचा शब्दांचा साठा पण वाढेल. त्यामुळे तुमचा इंग्लिश शिकण्याचा आत्मविश्वास वाढेल आणि इंग्लिश शिकण्यासाठी गरज तर शब्दांची जास्त असते. तुम्हाला जर शब्द पाठ असतील तर तुम्ही इंग्लिश बोलू शकता, वाचू शकता. एका आठवड्यामध्ये आपण कमीत कमी 1000 ते 1200 शब्द आपण या उपक्रमातून शिकू शकतो, पाठ करू शकतो. जर तुम्ही तुमच्या शब्द पाठ करण्यामध्ये कन्सिस्टन्सी ठेवली तर तुम्ही खूप लवकर इंग्लिश शिकू शकता. आणि या आठवड्यामध्ये जे आपण शब्द पाहिले आहेत त्या पूर्ण शब्दांचा व्हिडिओ आपण रविवारी टाकत असतो. तो तुम्हाला रिव्हिजन करण्यासाठी खूप मदत करेल. तुम्हाला आमचा इंग्लिश सुधारण्यामागचा हा उपक्रम कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद. परत एकदा इंग्लिश शिकण्यासाठी ऑल द बेस्ट. आता आपण पूर्ण आठवड्यामध्ये जे शब्द शिकले आहेत ते पूर्ण शब्द आता या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. ज्यांनी कोणी आठवड्यामध्ये एखादा व्हिडिओ पाहिला नसेल आणि त्यांना पाहायचा असेल तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की पाहू शकता. प्रीएम्बल, PREAMBLE, प्रीएम्बल म्हणजे प्रस्तावना. डिफाइन्स, DEFINES, डिफाइन्स म्हणजे स्पष्ट करते. फेथ, FAITH, फेथ म्हणजे श्रद्धा. कॉन्स्टिट्यूशन, CONSTITUTION, कॉन्स्टिट्यूशन म्हणजे संविधान. थ्रू, THROUGH, थ्रू म्हणजे द्वारे. पेटंटली, PATENTLY, पेटंटली म्हणजे स्पष्टपणे. अनडेमोक्रॅटिक, UNDEMOCRATIC, अनडेमोक्रॅटिक म्हणजे लोकशाही विरहित. क्लॅम्प डाऊन, CLAMPDOWN, क्लॅम्प डाऊन म्हणजे कडक निर्बंध कमी करणे. फंडामेंटल, FUNDAMENTAL, फंडामेंटल म्हणजे मूलभूत. फ्रीडम्स, FREEDOMS, फ्रीडम्स म्हणजे स्वातंत्र्य. अमेंडमेंट, AMENDMENT, अमेंडमेंट म्हणजे दुरुस्ती. वाईड रेंजिंग, WIDERANGING, वाईड रेंजिंग म्हणजे विस्तृत स्वरूपाचा. कॉन्ट्रोव्हर्सियल, CONTROVERSIAL, कॉन्ट्रोव्हर्सियल म्हणजे वादग्रस्त. कर्टेलिंग, CURTAILING, कर्टेलिंग म्हणजे मर्यादा घालणे. विटलिंग, WHITTLING, विटलिंग म्हणजे कमी करणे. ज्युडिशियल, JUDICIAL, ज्युडिशियल म्हणजे न्यायिक. रिव्ह्यू, REVIEW, रिव्ह्यू म्हणजे पुनरावलोकन. अनरेस्ट्रेड, UNRESTRAINED, अनरेस्ट्रेन्ड म्हणजे बिनधास्त. पॉवर्स, POWERS, पॉवर्स म्हणजे अधिकार. अमेंड, AMEND, अमेंड म्हणजे सुधारणा करणे. इरोडिंग, ERODING, इरोडिंग म्हणजे झिजवणे किंवा कमजोर करणे. फेडरल, FEDERAL, फेडरल म्हणजे संघीय. स्ट्रक्चर, STRUCTURE, स्ट्रक्चर म्हणजे रचना. NOW, नाऊ म्हणजे आता किंवा सध्या. लेड, LED, लेड म्हणजे नेतृत्व केले. इस्टॅब्लिशमेंट, ESTABLISHMENT, इस्टॅब्लिशमेंट म्हणजे सत्ताधारी संस्था. अर्गड, URGED, अर्गड म्हणजे आग्रह केला. सोशलिस्ट, SOCIALIST, सोशलिस्ट म्हणजे समाजवादी. लेटर, LATTER, लेटर म्हणजे नंतर. सर्कमस्टान्सेस, CIRCUMSTANCES, सर्कमस्टान्सेस म्हणजे परिस्थिती. इन्क्लुजन, INCLUSION, इन्क्लुजन म्हणजे समावेश. अपहेल्ड, UPHELD, अपहेल्ड म्हणजे मान्यता दिली. सबसिक्वेंटली, SUBSEQUENTLY, सबसिक्वेंटली म्हणजे नंतर. अनडन, UNDONE, अनडन म्हणजे मागे घेतलेले. फंडामेंटली, FUNDAMENTALLY, फंडामेंटली म्हणजे मूलतः. इनएलिनेबली, INALIENABLY, इनएलिनेबली म्हणजे अविभाज्यपणे. लँडमार्क, LANDMARK, लँडमार्क म्हणजे ऐतिहासिक किंवा महत्त्वपूर्ण. बेसिक, BASIC, बेसिक म्हणजे मूलभूत. स्ट्रक्चर, STRUCTURE, स्ट्रक्चर म्हणजे रचना. अंडरलाइनिंग, UNDERLINING, अंडरलाइनिंग म्हणजे अधोरेखित करणे. इव्हॉल्व्ड, EVOLVED, इव्हॉल्व्ड म्हणजे विकसित झालेले. इंटरप्रिटेशन, INTERPRETATION, इंटरप्रिटेशन म्हणजे अर्थ लावणे. फॉर्मली, FORMALLY, फॉर्मली म्हणजे औपचारिकपणे. रीट, WRITE, रीट म्हणजे लिहिलेले किंवा नोंदवलेले. फ्रीडम, FREEDOM, फ्रीडम म्हणजे स्वातंत्र्य. कॉन्शन्स, CONSCIENCE, कॉन्शन्स म्हणजे अंतःकरण. प्रोफेस, PROFES, प्रोफेस म्हणजे जाहीरपणे मान्य करणे. प्रॉपगेट,
PROPAGATE, प्रोपगेट म्हणजे प्रचार करणे. रिलिजन, RELIGION, रिलिजन म्हणजे धर्म. इनहिअर्स, INHERES, इनहिअर्स म्हणजे अंतर्भूत आहे. इम्फॅसिस, EMPHASIS, इम्फॅसिस म्हणजे भर. जस्टिस, JUSTICE, जस्टिस म्हणजे न्याय. लिबर्टी, LIBERTY, लिबर्टी म्हणजे स्वातंत्र्य. इक्वॅलिटी, EQUALITY, इक्वॅलिटी म्हणजे समानता. फ्रॅटर्निटी, FRATERNITY, फ्रॅटर्निटी म्हणजे बंधुता. व्हॅल्यूज, VALUES, व्हॅल्यूज म्हणजे मूल्य. एक्सटेन्सिव्हली, EXTENSIVELY, एक्सटेन्सिव्हली म्हणजे व्यापकपणे. अक्वायर्ड, ACQUIRED, अक्वायर्ड म्हणजे प्राप्त केलेले. डिस्टिंक्ट, DISTINCT, डिस्टिंक्ट म्हणजे वेगळा. ड्रॉन, DRAWN, ड्रॉन म्हणजे आखलेले. पब्लिक, PUBLIC, पब्लिक म्हणजे सार्वजनिक. व्ह्यू, VIEW, व्ह्यू म्हणजे दृष्टिकोन. अकॉर्ड्स, ACCORDS, अकॉर्ड्स म्हणजे प्रदान करते. रिडिफाईन, REDEFINE, रिडिफाईन म्हणजे पुन्हा अर्थ लावणे. शिफ्ट, SHIFT, शिफ्ट म्हणजे हलवणे. ग्रॅव्हिटी, GRAVITY, ग्रॅव्हिटी म्हणजे गुरुत्वाकर्षण किंवा महत्व. माउंट, MOUNT, माउंट म्हणजे सुरू करणे. कन्सर्टेड, CONCERTED, कन्सर्टेड म्हणजे एकत्रित. कन्सर्टेड हा शब्द कन्सर्ट शब्दाचा पास्ट टेन्स आहे. कॉमन, COMMON, कॉमन म्हणजे सामान्य. सेन्स, SENSE, सेन्स म्हणजे समज. अँटी कन्व्हर्जन, ANTICONVERSION, अँटी कन्व्हर्जन म्हणजे धर्मांतर विरोधी. मॅन्डेटरी, MANDATORY, मॅन्डेटरी म्हणजे अनिवार्य. पॅट्रॅनॅज, PATRONAGE, पॅट्रॅनॅज म्हणजे आश्रय किंवा पाठिंबा. रिलिजिओसिटी, RELIGIOSITY, रिलिजिओसिटी म्हणजे धार्मिकता. कॉन्सेक्रेशन, CONSECRATION, कॉन्सेक्रेशन म्हणजे पवित्र ठरवणे. कॉन्फ्लेट, CONFLATE, कॉन्फ्लेट म्हणजे एकत्र करणे. रिफ्रेन, REFRAIN, रिफ्रेन म्हणजे वाक्य किंवा संदेश पुन्हा पुन्हा सांगणे. इन्क्लुसिव्ह, INCLUSIVE, इन्क्लुसिव्ह म्हणजे सर्वसमावेशक. डेमोक्रॅसी, DEMOCRACY, डेमोक्रॅसी म्हणजे लोकशाही. रिगार्डलेस, REGARDLESS, रिगार्डलेस म्हणजे काहीही असो तरी. फेथ, FAITH, फेथ म्हणजे श्रद्धा. क्वाड्रिलॅटरल, QUADRILATERAL, क्वाड्रिलॅटरल म्हणजे चौकोनी किंवा चार पैलूंनी बनलेले. आता आपण नंबर 2च्या आर्टिकल्स मध्ये असणाऱ्या अवघड शब्दांचा अर्थ पाहणार आहोत. नंबर 2चे आर्टिकल आहे नो सेफ स्पेस आफ्टरमाथ, AFTERMATH, आफ्टरमाथ म्हणजे परिणाम किंवा परिणाम स्वरूप अवस्था. ॲलेज, ALLEGED, ॲलेज्ड म्हणजे कथित. अंडरकोर्स, UNDERSCORES, अंडरकोर्स म्हणजे अधोरेखित करणे. गेट्स, GETS, गेट्स म्हणजे मिळते किंवा होते. हायजॅक, HIJACKED, हायजॅक्ट म्हणजे अपहरण किंवा कब्जा. पार्टिझन, PARTISAN, पार्टिझन म्हणजे पक्षपाती. पॉलिटिक्स, POLITICS, पॉलिटिक्स म्हणजे राजकारण. मिंट, MEANT, मिंट म्हणजे उद्दिष्ट किंवा हेतू. रिफ्यूज, REFUGE, रिफ्यूज म्हणजे आश्रय. लॉ, LAW, लॉ म्हणजे कायदा. ब्रुटल, BRUTAL, ब्रुटल म्हणजे अमानुष किंवा क्रूर. वायोलेशन, VIOLATION, व्हायोलेशन म्हणजे उल्लंघन किंवा अत्याचार. ट्रेनी, TRAINEE, ट्रेनी म्हणजे प्रशिक्षणार्थी. इंडाइटमेंट, INDICTMENT, इंडाइटमेंट म्हणजे दोषारोप किंवा निंदा. प्लेजेस, PLETGES, प्लेजेस म्हणजे वचन देते. बिट्राय, BETRAY, बिट्राय म्हणजे फसवणे किंवा वचनभंग करणे. ॲब्डिकेशन, ABDICATION, ॲब्डिकेशन म्हणजे जबाबदारी झटकणे. रिकरिंग, RECURRING, रिकरिंग म्हणजे वारंवार होणारा. फीचर, FEATURE, फीचर म्हणजे वैशिष्ट्य. रॉकस, RAUCOUS, रॉकस म्हणजे गोंधळात किंवा उग्र. प्रोफेसेस, PROFESSES, प्रोफेसेस म्हणजे जाहीर करते. कॉन्स्टिट्यूटेड, CONSTITUTED, कॉन्स्टिट्यूटेड म्हणजे स्थापन केले. कॉन्स्टिट्यूटेड हा शब्द कॉन्स्टिट्यूट शब्दाचा पास्ट टेन्स आहे. अॅक्युज्ड, ACCUSED, अॅक्युज्ड म्हणजे आरोपी. आउटरेज, OUTRAGE, आउटरेज म्हणजे संताप. कोऑप्टेड म्हणजे आपल्यात सामावून घेतले. पॉलिटिकल, POLITICAL, पॉलिटिकल म्हणजे राजकीय. अजेंडाज, AGENDAS, अजेंडाज म्हणजे अजेंडे किंवा हेतू. स्पॉटलाइटेड, SPOTLIGHTED, स्पॉटलाइटेड म्हणजे लक्ष वेधले. स्पॉटलाइटेड हा शब्द स्पॉटलाइट या शब्दाचा पास्ट टेन्स आहे. अफिलिएशन, AFFILIATION, अफिलिएशन म्हणजे संलग्नता. कॉन्ट्रॅक्च्युअल, CONTRACTUAL, कॉन्ट्रॅक्च्युअल म्हणजे करारानुसार. एम्प्लॉई, EMPLOYEE, एम्प्लॉई म्हणजे कर्मचारी. प्रोब, PROBE, प्रोब म्हणजे चौकशी. लॅप्सेस,
LAPSES लॅप्सेस म्हणजे त्रुटी. एक्झेम्प्लरी EXEMPLARY एक्झेम्प्लरी म्हणजे उदाहरणाद्वारे दिलेले. पनिशमेंट PUNISHMENT पनिशमेंट म्हणजे शिक्षा. टोन डेफ TONEDEAF टोन डेफ म्हणजे भावनाशून्य किंवा संवेदनाशून्य. मिसोजिनिस्टिक MISOGYNISTIC मिसोजिनिस्टिक म्हणजे स्त्रीद्वेषी. OWN ओन म्हणजे स्वतःचे. प्रेडिक्टेबल PREDICTABLE प्रेडिक्टेबल म्हणजे सहज अंदाज करता येण्याजोगा. आफ्टरमाथ AFTERMATH आफ्टरमाथ म्हणजे परिणाम. क्राईम CRIME क्राईम म्हणजे गुन्हा. साईड स्टेप्स SIDESTEPS साईड स्टेप्स म्हणजे टाळतो. फेल्युअर्स FAILURES फेल्युअर्स म्हणजे अपयश. एनेबल ENABLE एनेबल म्हणजे सक्षम करणे. हॉरर्स HORRORS हॉरर्स म्हणजे भयंकर गोष्टी. स्ट्रक्चरल STRUCTURAL स्ट्रक्चरल म्हणजे संरचनात्मक. इन्स्टिट्यूशनल INSTITUTIONAL इन्स्टिट्यूशनल म्हणजे संस्थात्मक. सेफगार्ड्स SAFEGUARDS सेफगार्ड्स म्हणजे संरक्षक उपाय. परफॉर्मेटिव्ह PERFORMATIVE परफॉर्मेटिव्ह म्हणजे फक्त दिखाऊ. एक्सपेंडेन्सी EXPEDIENCY एक्सपेंडेन्सी म्हणजे राजकारणी गरज. फ्रिक्वेंटली FREQUENTLY फ्रिक्वेंटली म्हणजे वारंवार. ट्रम्प्स TRUMPS ट्रम्प्स म्हणजे वरचढ ठरते. मॉरल MORAL मॉरल म्हणजे नैतिक. क्लॅरिटी CLARITY क्लॅरिटी म्हणजे स्पष्टता. एनशेड ENMESHED एनशेड म्हणजे अडकलेले. शॅडो SHADOW शॅडो म्हणजे सावली किंवा छुपे. नेटवर्क NETWORK नेटवर्क म्हणजे जाळे. इन्फ्लुएन्स INFLUENCE इन्फ्लुएन्स म्हणजे प्रभाव. पॅट्रॅनेज PATRONAGE पॅट्रॅनेज म्हणजे आश्रय. स्पर्ड SPURRED स्पर्ड म्हणजे प्रेरणा दिली. लॉंग ओव्हरड्यू LONGOVERDUE लॉंग ओव्हरड्यू म्हणजे खूप उशिरा आलेली. रेकनिंग RECKONING रेकनिंग म्हणजे विचार किंवा लेखाजोखा. मिसोजिनी MISOGYNY मिसोजिनी म्हणजे स्त्रीद्वेष. फेड FADE फेड म्हणजे क्षीण होणे. कॉम्प्लेसन्सी COMPLACENCY कॉम्प्लेसन्सी म्हणजे आत्मतुष्टी. रिफ्रेम REFRAME रिफ्रेम म्हणजे नव्याने मांडणे. इनइक्विव्होकल UNEQUIVOCAL इनइक्विव्होकल म्हणजे स्पष्ट किंवा ठाम. कल्चर CULTURE कल्चर म्हणजे संस्कृती. इम्प्युनिटी IMPUNITY इम्प्युनिटी म्हणजे शिक्षा न होणे. रिबिल्ड REBUILD रिबिल्ड म्हणजे पुन्हा निर्माण करणे. गार्ड रेल्स GUARD गार्ड रेल्स म्हणजे सुरक्षारक्षक चौकट. इरोडेड ERODED इरोडेड म्हणजे नष्ट झालेले. परपेट्रेटर्स PERPETRATORS परपेट्रेटर्स म्हणजे गुन्हेगार. एनेब्लर्स ENABLERS एनेब्लर्स म्हणजे मदत करणारे. इरिस्पेक्टिव्ह IRRESPECTIVE इरिस्पेक्टिव्ह म्हणजे फरक न करता. कोलॅप्स COLLAPSE कोलॅप्स म्हणजे कोसळणे. सिव्हिलाइज्ड CIVILISED सिव्हिलाइज्ड म्हणजे सुसंस्कृत. सोसायटी SOCIETY सोसायटी म्हणजे समाज. यानंतर आपण एडिटोरियल पेजवरील नंबर 3 या आर्टिकलमध्ये असणाऱ्या अवघड शब्दांचे अर्थ पाहणार आहोत. तर ते आर्टिकल आहे मॅपिंग अ स्टार. लाईफ टाईम LIFETIME लाईफ टाईम म्हणजे आयुष्यभराचा काळ. GOT गॉट म्हणजे मिळवले. गॉट हे गेटचे दुसरे रूप आहे म्हणजेच V2 आहे. हरड्यू HERTUE हरड्यू म्हणजे तिचा योग्य मानसन्मान. सॉरी इथे चुकून तिचा पाहिजे होतं पण चुकून तिचे झाले आहे. टर्न्स आउट TURNSOUT टर्न्स आउट म्हणजे असे दिसते की. माईट हॅव बीन MIGHTHAVE BEEN माईट हॅव बीन म्हणजे असू शकली असती. ॲस्ट्रॉनॉमर्स ASTRONOMERS ॲस्ट्रॉनॉमर्स म्हणजे खगोलशास्त्रज्ञ. पोर्ट्रेट PROTRAIT पोर्ट्रेट म्हणजे प्रतिमा. ग्रेस्ट GRACED ग्रेस्ट म्हणजे गौरव केला. हॅलोड HALLOWED हॅलोड म्हणजे पवित्र. परहॅप्स PERHAPS परहॅप्स म्हणजे कदाचित. इव्हन EVEN इव्हन म्हणजे सुद्धा. एट YET म्हणजे तरीही. ड्युरिंग DURING ड्युरिंग म्हणजे दरम्यान. डिकेड्स DECADES डिकेड्स म्हणजे अनेक दशक. मोस्ट MOST मोस्ट म्हणजे सर्वाधिक. सिग्निफिकंट SIGNIFICANT सिग्निफिकंट म्हणजे महत्त्वपूर्ण. फिगर्स FIGURES फिगर्स म्हणजे व्यक्तिमत्वे. हिस्ट्री HISTORY हिस्ट्री म्हणजे इतिहास. रिसेंटली RECENTLY रिसेंटली म्हणजे अलीकडेच.
अनऑथर्ड UNEARTHED अनऑथर्ड म्हणजे उघडकीस आणले. एव्हिडन्स EVIDENCE एव्हिडन्स म्हणजे पुरावा. अपील्ड APPEALED अपील्ड म्हणजे आवाहन केले. फॉरगॉटन FORGOTTEN फॉरगॉटन म्हणजे विस्मरणात गेलेली. हिस्टॉरिकल HISTORICAL हिस्टॉरिकल म्हणजे ऐतिहासिक. इनजस्टिस INJUSTICE इनजस्टिस म्हणजे अन्याय. इग्नोर्ड IGNORED इग्नोर्ड म्हणजे दुर्लक्ष केले गेले. पायनियरिंग PIONEERING पायनियरिंग म्हणजे प्रारंभीचे किंवा प्रथम केलेले. प्रपोजिंग PROPOSING प्रपोजिंग म्हणजे मांडणी करणे. डबल हेलिक्स DOUBLEHELIX डबल हेलिक्स म्हणजे DNAची रचना. फाउंडेशन FOUNDATION फाउंडेशन म्हणजे पाया. मॉडर्न MODERN मॉडर्न म्हणजे आधुनिक. जेनेटिक्स GENETICS जेनेटिक्स म्हणजे जनुकीय शास्त्र. कॉन्ट्रीब्युशन CONTRIBUTION कॉन्ट्रीब्युशन म्हणजे योगदान. लिटरेचर LITERATURE लिटरेचर म्हणजे साहित्य. डेमोनाइज्ड DEMONISED डेमोनाइज्ड म्हणजे वाईट दाखवले. डिकेड्स DECADES डिकेड्स म्हणजे दशके. इन नो स्मॉल पार्ट INNOSMALLPART इन नो स्मॉल पार्ट म्हणजे काही प्रमाणात नव्हे तर मोठ्या प्रमाणात. पोर्ट्रेड PROTRAYED पोर्ट्रेड म्हणजे चित्रण केले. पोर्ट्रेड हा पोर्ट्रेट शब्दाचा पास्ट टेन्स आहे. एडिट EDIT एडिट म्हणजे संपादित करणे. प्लेजराइज्ड PLAGIARISED प्लेजराइज्ड म्हणजे चौर्य केले. प्लंडर्ड PLUNDERED प्लंडर्ड म्हणजे लुटले. प्रायव्हेट डायरी PRIVATEDIARY प्रायव्हेट डायरी म्हणजे खाजगी डायरी. मीर MERE मीर म्हणजे केवळ. मॅप MAPPED मॅप्ड म्हणजे नकाशा तयार केला. मॅप्ड हा मॅप शब्दाचा पास्ट टेन्स आहे. आयडेंटिफाईड INDENTIFIED आयडेंटिफाईड म्हणजे ओळख पटवली. हेवनली बॉडीज HEAVENLY BODIES हेवनली बॉडीज म्हणजे खगोलीय वस्तू. मार्जिनलाइज MARGINALISED मार्जिनलाइज्ड म्हणजे उपेक्षित. ह्युमन हिस्ट्री HUMANHISTORY ह्युमन हिस्ट्री म्हणजे मानवाचा इतिहास. पोर्ट्रेट्स PORTRAITS पोर्ट्रेट्स म्हणजे चित्रप्रतिमा. मेसन MASON मेसन म्हणजे बांधकाम कामगार. डिसअप्रूव्ड DISAPPROVED डिसअप्रूव्ड म्हणजे स्वीकार केले. डिसअप्रूव्ड हा डिसअप्रूव्ह या शब्दाचा पास्ट टेन्स आहे. इन्फिनिट INFINIT इन्फिनिट म्हणजे अंतहीन. हॉबल्ड HOBBLED हॉबल्ड म्हणजे अडथळा आणला. पेटी PETTY पेटी म्हणजे क्षुल्लक. प्रेजुडिस PREJUDICE प्रेजुडिस म्हणजे पूर्वग्रह. अपील्ड APPEALED अपील्ड म्हणजे आवाहन केले. हिस्टॉरिकल इनजस्टिस HISTORICAL INJUSTIC हिस्टॉरिकल इनजस्टिस म्हणजे ऐतिहासिक अन्याय. अनअर्थन्ड UNEARTHED EVIDENCE अनर्थ एव्हिडन्स म्हणजे उघडकीस आलेला पुरावा. पायनियरिंग वर्क PIONEERING पायनियरिंग वर्क म्हणजे अग्रगण्य कार्य. मॉडर्न जेनेटिक्स MODERN GENETICS मॉडर्न जेनेटिक्स म्हणजे आधुनिक जनुशास्त्र. डिमोनाइज्ड फॉर डिकेड्स DEMONISED FORDECADES डिमोनाइज्ड फॉर डिकेड्स म्हणजे दशके निषिद्ध ठरवले. यामध्ये डिमोनाइज्ड शब्दाचा अर्थ निषिद्ध होतो आणि डिकेड्सचा तर तुम्हाला माहिती असेल. डिकेड्स म्हणजे दशके. प्लेजराइज्ड PLAGIARISED प्लेजराइज्ड म्हणजे चोरी. प्लेजराइज्ड हा शब्द सहसा लेखन किंवा साहित्यामध्ये वापरला जातो. प्लंडर्ड PLUNDERED प्लंडर्ड म्हणजे लूट केली. आयडेंटिफाईड थाउजंड्स IDENTIFIED THOUSANDS आयडेंटिफाईड थाउजंड्स म्हणजे हजारोंची ओळख पटवली. आयडेंटिफाईड शब्दाचा अर्थ आहे ओळख आणि थाउजंड शब्दाचा तर तुम्हाला माहिती असेल. थाउजंड म्हणजे हजार. मार्जिनलाइज्ड अक्रॉस ह्युमन हिस्ट्री MARGINALISED ACROSS HUMANHISTORY मार्जिनलाइज्ड अक्रॉस ह्युमन हिस्ट्री म्हणजे इतिहासभर उपेक्षित. मार्जिनलाइज्ड शब्दाचा अर्थ होतो उपेक्षित आणि हिस्ट्री म्हणजे इतिहास. डिसअप्रूव्ड DISAPPROVED डिसअप्रूव्ह म्हणजे विरोध केला. डिसअप्रूव्ड ऑफ वुमन्स DISAPPROVED OFWOMEN डिसअप्रूव्ड ऑफ वुमन म्हणजे स्त्रियांचा विरोध केला. येथे डिसअप्रूव्ड शब्दाचा अर्थ होतो विरोध आणि वुमन शब्दाचा अर्थ तर तुम्हाला माहितीच असेल स्त्रिया. हॉबल्ड HOBBLED हॉबल्ड म्हणजे थांबवले. पिटी
PETTY PT म्हणजे क्षुल्लक. प्रेजुडिस PREJUDICE प्रेजुडिस म्हणजे पूर्वग्रह. हॉबल्ड बाय PT प्रेजुडिस HOBBLED BY PETTY PREJUDICE हॉबल्ड बाय PT प्रेजुडिस म्हणजे क्षुल्लक पूर्वग्रहामुळे थांबवले. PROBE प्रोब म्हणजे चौकशी. फिक्स FIX फिक्स म्हणजे दुरुस्त करणे किंवा सुधारणा करणे. अकाउंटॅबिलिटी ACCOUNTABILITY अकाउंटॅबिलिटी म्हणजे जबाबदारी. ड्रॉ अटेन्शन DRAWATTENTION ड्रॉ अटेन्शन म्हणजे लक्ष वेधणे. रेग्युलेटरी REGULATORY रेग्युलेटरी म्हणजे कायद्याचे नियम पाळणारी संस्था. नॉलेज डेफिसिट KNOWLEDGE DEFICIT नॉलेज डेफिसिट म्हणजे ज्ञानाची कमतरता. गव्हर्नमेंट GOVERNMENT गव्हर्नमेंट म्हणजे सरकार. अपॉइंटेड APPOINTED अपॉइंटेड म्हणजे नेमलेले. ब्लास्ट BLAST ब्लास्ट म्हणजे स्फोट. फॅक्टरी FACTORY फॅक्टरी म्हणजे कारखाना. ऑपरेटेड OPERATED ऑपरेटेड म्हणजे चालवलेला. ऑपरेटेड हा शब्द ऑपरेट शब्दाचा पास्ट टेन्स आहे. टास्क TASK टास्क म्हणजे कार्य. एक्सप्लोजन EXPLOSION एक्सप्लोजन म्हणजे स्फोट. क्लेम्ड CLAIMED क्लेम्ड म्हणजे बळी घेतले. क्लेम्ड हा क्लेम शब्दाचा पास्ट टेन्स आहे. लाईव्स LIVES लाईव्स म्हणजे जीव. लाईव्स हा शब्द लाईव्ह शब्दाचा प्लुरल आहे. सहसा हा शब्द कुणाच्या मृत्यूनंतर वापरतात. ॲसर्टेन ASCERTAIN ॲसर्टेन म्हणजे निश्चित करणे. ॲसर्टन ASCERTAIN ॲसर्टन म्हणजे निश्चित करणे. येथे ॲसर्टन या शब्दाचा उच्चार चुकून ॲसर्टेन झाला आहे. लीडिंग LEADING लीडिंग म्हणजे आघाडीचा. डिस्क्राईब DESCRIBE डिस्क्राईब्स DESCRIBES डिस्क्राईब्स म्हणजे वर्णन करते. इंडस्ट्री लीडर INDUSTRY LEADER इंडस्ट्री लीडर म्हणजे क्षेत्रातील आघाडीचा. फार्मा कॉम्पोनंट्स PHARMA COMPONENTS फार्मा कॉम्पोनंट्स म्हणजे औषधांचे घटक. न्यूट्रास्युटिकल्स NUTRACEUTICALS न्यूट्रास्युटिकल्स म्हणजे औषधी अन्नपदार्थ. साईड स्टेप्ड SIDESTEPPED साईड स्टेप म्हणजे टाळले. साईड स्टेप्ड हा शब्द साईड स्टेप शब्दाचा पास्ट टेन्स आहे. सेफ्टी प्रोटोकॉल्स SAFETY PROTOCOLS सेफ्टी प्रोटोकॉल्स म्हणजे सुरक्षा नियम. प्रिलिमिनरी PRELIMINARY प्रिलिमिनरी म्हणजे प्राथमिक. इंडिकेट INDICATE इंडिकेट म्हणजे सूचित करणे. प्रेशर PRESSURE प्रेशर म्हणजे दाब. बिल्ट अप BUILTUP बिल्ट अप म्हणजे साचलेला. डिप्लॉईड DEPLOYED डिप्लॉईड म्हणजे वापरले. डिप्लॉईड हा शब्द डिप्लॉई या शब्दाचा पास्ट टेन्स आहे. प्रोड्यूस PRODUCE प्रोड्यूस म्हणजे तयार करणे. मायक्रो क्रिस्टलाइन सेल्युलोज MICROCRYSTALLINE CELLULOSE मायक्रो क्रिस्टलाइन सेल्युलोज म्हणजे ज्वलनशील रसायन. कंबस्टिबल COMBUSTIBLE कंबस्टिबल म्हणजे जळणारे. स्लरी SLURRY स्लरी म्हणजे अर्धवाट द्रव. रिक्वायर्स REQUIRES रिक्वायर्स म्हणजे गरज आहे. कंटिन्युअस CONTINUOUS कंटिन्युअस म्हणजे सतत. टेम्परेचर TEMPERATURE टेम्परेचर म्हणजे तापमान. मॉनिटरिंग MONITORING मॉनिटरिंग म्हणजे निरीक्षण. इन्शुअर ENSURE इन्शुअर म्हणजे खात्री करणे. डज नॉट हीट अप DOESNOTHEATUP डज नॉट हीट अप म्हणजे गरम होऊ नये. ड्रायर DRYER ड्रायर म्हणजे कोरडे करणारे यंत्र. क्लिनिंग CLEANING क्लिनिंग म्हणजे स्वच्छता. मेंटेनन्स MAINTENANCE मेंटेनन्स म्हणजे देखभाल. ऑबिव्हिएट OBVIATE ऑबिव्हिएट म्हणजे टाळणे. ॲक्युम्युलेशन ACCUMULATION ॲक्युम्युलेशन म्हणजे साठा. फाईन डस्ट पार्टिकल्स FINEDUST PARTICLES फाईन डस्ट पार्टिकल्स म्हणजे सूक्ष्म धूळ कण. स्पार्क SPARK स्पार्क म्हणजे ठिणगी. फायर FIRE फायर म्हणजे आग. वर्कर्स WORKERS वर्कर्स म्हणजे कामगार. साईट SITE साईट म्हणजे ठिकाण. कॉट फायर CAUGHT FIRE कॉट फायर म्हणजे आग लागली. मस्ट इन्व्हेस्टिगेट MUSTINVESTIGATE मस्ट इन्व्हेस्टिगेट म्हणजे चौकशी करणे आवश्यक. इन्स्टॉल्ड INSTALLED इन्स्टॉल्ड म्हणजे बसवले. इन्स्टॉल्ड हा शब्द इन्स्टॉल शब्दाचा पास्ट टेन्स आहे. रिलीफ वेंट्स RELIEF रिलीफ वेंट्स म्हणजे बाहेर टाकण्याच्या खिडक्या. फायर एक्सेप्ट्स FIRE फायर एक्सेप्ट्स म्हणजे आग लागल्यावर बाहेर पडण्याचे मार्ग. प्रोटेक्ट PROTECT प्रोटेक्ट म्हणजे संरक्षण करणे. एम्प्लॉईज EMPLOYEES एम्प्लॉईज म्हणजे कर्मचारी. ॲक्सिडंट्स ACCIDENTS ॲक्सिडेंट्स म्हणजे अपघात. नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी
NATIONAL DISASTER MANAGEMENT AUTHORITY. नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी म्हणजे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण. येथे नॅशनल या शब्दाचा अर्थ राष्ट्रीय हा होतो, डिझास्टर शब्दाचा अर्थ आपत्ती हा आहे आणि मॅनेजमेंट शब्दाचा व्यवस्थापन हा अर्थ आहे आणि अथॉरिटी शब्दाचा प्राधिकरण हा अर्थ आहे. टेकन TAKEN टेकन म्हणजे घडलेले. टेकन हे क्रियापदाचे तिसरे रूप आहे. पहिले रूप टे, दुसरे रूप टूक आणि तिसरे टेकन. डिकेड DECADE डिकेड म्हणजे दशक. इन्सिडेंट INCIDENT इन्सिडेंट म्हणजे घटना. स्प्रेड SPREAD स्प्रेड म्हणजे पसरलेली. युनियन टेरिटरीज UNION TERRIORIES युनियन टेरिटरीज म्हणजे केंद्रशासित प्रदेश. सोबरिंग SOBERING सोबरिंग म्हणजे शोकजनक किंवा गंभीर. फॅक्टॉइड्स FACTOIDS फॅक्टॉइड्स म्हणजे लहान पण महत्वाचे तथ्य. पॉलिसी मेकर POLICYMAKERS पॉलिसी मेकर म्हणजे धोरण तयार करणारे लोक. मॅन्युफॅक्चरिंग MANUFACTURING मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे उत्पादन. गव्हर्निंग GOVERNING गव्हर्निंग म्हणजे शासन करणारे. एक्सक्लुझिव्हली EXCLUSIVELY एक्सक्लुझिव्हली म्हणजे केवळ. बीन इन द वर्क्स BEENINTHEWORKS बीन इन द वर्क्स म्हणजे तयार होत आहे. नॅशनल पॉलिसी NATIONAL POLICY नॅशनल पॉलिसी म्हणजे राष्ट्रीय धोरण. मोर दॅन अ डिकेड MORETHANADECADE मोर दॅन अ डिकेड म्हणजे दशकाहून अधिक काळ. सेट ऑफ गाईडलाईन्स SETOF सेट ऑफ गाईडलाईन्स म्हणजे नियमांची सूची. रेग्युलेटरी डेफिसिट्स REGULATORY DEFICITS रेग्युलेटरी डेफिसिट्स म्हणजे नियमांची कमतरता. पुअर मॉनिटरिंग POOR पुअर मॉनिटरिंग म्हणजे चुकीचे किंवा हलकं निरीक्षण. एजिंग प्लांट्स AGEING PLANTS एजिंग प्लांट्स म्हणजे जुने झालेले कारखाने. डिझाईन फ्लॉज DESIGN FLAWS डिझाईन फ्लॉज म्हणजे रचनेतील त्रुटी. फेल्युअर FAILURE फेल्युअर म्हणजे अपयश. कीप अप विथ KEEP WITH कीप अप विथ म्हणजे चालत ठेवणे किंवा सुसंगत राहणे. वल्नरेबल VULNERABLE वल्नरेबल म्हणजे असुरक्षित. ग्लोबल कन्व्हर्सेशन्स GLOBAL ग्लोबल कन्व्हर्सेशन्स म्हणजे जागतिक चर्चा. एनहान्स ENHANCE एनहान्स म्हणजे सुधारणा करणे किंवा वाढवणे. सेफ्टी SAFETY सेफ्टी म्हणजे सुरक्षा. इन्व्हेंटरी INVENTORY इन्व्हेंटरी म्हणजे साठा. रिस्क RISKS रिस्क म्हणजे धोके. मॅन्डेटेड MANDATED मॅन्डेटेड म्हणजे आदेश दिला. मॅन्डेटेड हा शब्द मॅन्डेट शब्दाचा पास्ट टेन्स आहे. वेज टू प्रिव्हेंट WAYSTOPREPENT वेज टू प्रिव्हेंट म्हणजे टाळण्याचे मार्ग. रिओकरिंग REOCCURRING रिअकरिंग म्हणजे पुन्हा पुन्हा होणारे. मच निडेड MUCHNEEDED मच निडेड म्हणजे अत्यंत आवश्यक. ट्रॅजेडी TRAGEDY ट्रॅजेडी म्हणजे दुःखद घटना. रिथिंकिंग RETHINKING रिथिंकिंग म्हणजे नव्याने विचार करणे. इंडस्ट्रियल सेफ्टी INDUSTRIAL SAFETY इंडस्ट्रियल सेफ्टी म्हणजे औद्योगिक सुरक्षा. इस्पेशली ESPECIALLY इस्पेशली म्हणजे विशेषतः. रिसेंट इयर्स RECENTYEARS रिसेंट इयर्स म्हणजे अलीकडील वर्ष. फॅक्टरी FACTORY फॅक्टरी म्हणजे कारखाना. गॅस लीक GASLEAK गॅस लीक म्हणजे गॅस गळती. पुश्ड द इंडस्ट्री PUSHED पुश्ड द इंडस्ट्री म्हणजे उद्योगावर दबाव आणला. प्लग PLUG प्लग म्हणजे भरून काढणे. गॅप्स GAPS गॅप्स म्हणजे अंतर किंवा उणिवा. ट्रिब्यूट TRIBUTE ट्रिब्यूट म्हणजे श्रद्धांजली. लॉस्ट लाईव्ह LOST लॉस्ट लाईव्स म्हणजे गेलेले जीव. रॅपिडली इंडस्ट्रियलायझिंग RAPIDLY INDUSTRIALISING रॅपिडली इंडस्ट्रियलायझिंग म्हणजे झपाट्याने औद्योगिक होत असलेले. गिव्ज शॉर्ट श्रिफ्ट GIVES SHORT गिव्ज शॉर्ट श्रिफ्ट म्हणजे दुर्लक्ष करणे. पीपल्स सेफ्टी PEOPLES SAFETY पीपल्स सेफ्टी म्हणजे लोकांची सुरक्षा. पासिंग PASSING पासिंग म्हणजे उत्तीर्ण होणे. अक्रॉस ACROSS अक्रॉस म्हणजे पलीकडे किंवा सर्वत्र. पॅरामीटर्स PARAMETERS पॅरामीटर्स म्हणजे निकष किंवा मापदंड. फॅरिंग FARING फॅरिंग म्हणजे कामगिरी करणे. वेल WELL वेल म्हणजे चांगले. पॉसिबल POSSIBLE पॉसिबल म्हणजे शक्य. स्ट्रेस STRESS स्ट्रेस म्हणजे तणाव. वॉरंट WARRANT वॉरंट म्हणजे योग्य ठरणे किंवा कारण देणे. क्लोजर CLOSER क्लोजर म्हणजे जवळून किंवा अधिक बारकाईने. मॉनिटरिंग MONITORING मॉनिटरिंग म्हणजे निरीक्षण. फायनान्शियल FINANCIAL
फायनान्शियल म्हणजे आर्थिक, सफिशियंट SUFFICIENT सफिशियंट म्हणजे पुरेसे, कॅपिटल CAPITAL कॅपिटल म्हणजे भांडवल, लिक्विडिटी LIQUIDITY लिक्विडिटी म्हणजे चलन उपलब्धता, बफर्स BUFFERS बफर्स म्हणजे सुरक्षिततेसाठी राखीव निधी, असेट ASSET असेट म्हणजे मालमत्ता, क्वालिटी QUALITY क्वालिटी म्हणजे गुणवत्ता, इम्प्रूव्हिंग IMPROVING इम्प्रूव्हिंग म्हणजे सुधारत आहे, फर्दर FURTHER फर्दर म्हणजे पुढे किंवा अधिक, डिटेल्ड DETAILED डिटेल्ड म्हणजे सविस्तर, स्टॅबिलिटी STABILITY स्टॅबिलिटी म्हणजे स्थैर्य, ग्रॉस GROSS ग्रॉस म्हणजे एकूण, NPAS म्हणजे अनुत्पादित मालमत्ता, NON नॉन म्हणजे नाही किंवा अस्वीकार, परफॉर्मिंग PERFORMING परफॉर्मिंग म्हणजे कार्यरत किंवा काम करणारी, असेट्स ASSETS असेट्स म्हणजे मालमत्ता, फॉलन FALLEN फॉलन म्हणजे घसरलेले किंवा कमी झालेले, बिफोर BEFORE बिफोर म्हणजे आधी, अलॉंग साइड ALONGSIDE अलॉंग साइड म्हणजे बरोबर किंवा बाजूला, कॅपिटल CAPITAL कॅपिटल म्हणजे भांडवल, पोझिशन POSITION पोझिशन म्हणजे स्थिती किंवा स्थान, स्ट्रेंथन्ड STRENGTHENED स्ट्रेंथन्ड म्हणजे मजबूत केलेले, स्ट्रेंथन्ड हा शब्द स्ट्रेंथ शब्दाचा पास्ट टेन्स आहे, रिस्क RISK रिस्क म्हणजे जोखीम, रिझन RISEN रिझन म्हणजे वाढलेले, प्रोव्हिजन PROVISION प्रोव्हिजन म्हणजे तरतूद, कव्हरेज COVERAGE कव्हरेज म्हणजे कव्हर किंवा संरक्षण, हेल्दी HEALTHY हेल्दी म्हणजे आरोग्यदायक किंवा चांगले, रिसेंट RECENT रिसेंट म्हणजे अलीकडील, कन्सर्न CONCERN कन्सर्न म्हणजे चिंता किंवा काळजी, शार्प SHARP शार्प म्हणजे तीव्र, राईज RISE राईज म्हणजे वाढ, हाऊसहोल्ड HOUSEHOLD हाऊसहोल्ड म्हणजे घरगुती किंवा कुटुंब, डेप्ट DEBT डेप्ट म्हणजे कर्ज, इस्टिमेटेड ESTIMATED इस्टिमेटेड म्हणजे अंदाज लावलेले, इस्टिमेटेड हा शब्द इस्टिमेट शब्दाचा पास्ट टेन्स आहे, सर्ज SURGED सर्ज म्हणजे झपाट्याने वाढलेले, पेक्स PEGS पेक्स म्हणजे निश्चित करते, वाईल WHILE वाईल म्हणजे जरी किंवा असतानाही, लेवल्स LEVELS लेवल्स म्हणजे पातळी किंवा स्तर, मे MAY मे म्हणजे शक्य आहे, व्हेन WHEN व्हेन म्हणजे जेव्हा, कंपेअर्ड COMPARED कंपेअर्ड म्हणजे तुलना केली, कंपेअर्ड हा शब्द कंपेअर शब्दाचा पास्ट टेन्स आहे, इमर्जिंग EMERGING इमर्जिंग म्हणजे उदयोन्मुख किंवा नव्याने वाढणारे, मार्केट MARKET मार्केट म्हणजे बाजार, इकॉनॉमीज ECONOMIES इकॉनॉमीज म्हणजे अर्थव्यवस्था, कन्सर्निंग CONCERNING कन्सर्निंग म्हणजे चिंताजनक, लोन्स LOANS लोन्स म्हणजे कर्जे, लोन्स हा शब्द लोन शब्दाचे बहुवचन आहे, कन्सम्पशन CONSUMPTION कन्सम्पशन म्हणजे वापर, इन्व्हेस्टमेंट INVESTMENT इन्व्हेस्टमेंट म्हणजे गुंतवणूक, पर्पजेस PURPOSES पर्पजेस म्हणजे उद्देश, फॅक्ट FACT फॅक्ट म्हणजे वस्तुस्थिती, हाऊसिंग HOUSING हाऊसिंग म्हणजे ग्रह किंवा घरकुल, रिटेल RETAIL रिटेल म्हणजे किरकोळ, ग्रोन GROWN ग्रोन म्हणजे वाढलेले, फास्टर FASTER फास्टर म्हणजे अधिक वेगाने, पेस PACE पेस म्हणजे गती, ॲग्रिकल्चरल AGRICULTURAL ॲग्रिकल्चरल म्हणजे कृषी किंवा शेती संबंधित, डिस्पोजेबल DISPOSABLE डिस्पोजेबल म्हणजे खर्चासाठी उपलब्ध, इन्कम INCOME इन्कम म्हणजे उत्पन्न, क्रेडिट CREDIT क्रेडिट म्हणजे कर्ज किंवा श्रेय, लेंडिंग LENDING लेंडिंग म्हणजे कर्ज देणे, क्वार्टर QUARTER क्वार्टर म्हणजे एक चतुर्थांश किंवा चतुर्थ भाग, शोज SHOWS शोज म्हणजे दर्शवते किंवा दाखवते, विकनेस WEAKNESS विकनेस म्हणजे कमजोरी, स्लिपेजेस SLIPPAGES स्लिपेजेस म्हणजे बुडीत कर्जे किंवा घसरण, सिग्निफिकंट SIGNIFICANT सिग्निफिकंट म्हणजे लक्षणीय किंवा महत्त्वपूर्ण, अपिअरिंग APPEARING अपिअरिंग म्हणजे दिसत आहे, फार FAR फार म्हणजे अधिक, वर्थ WORSE वर्स म्हणजे वाईट किंवा खराब, पब्लिक PUBLIC पब्लिक म्हणजे सार्वजनिक, पॉसिबल POSSIBLE पॉसिबल म्हणजे संभाव्य किंवा शक्य, स्ट्रेस STRESS स्ट्रेस म्हणजे ताण किंवा दडपण, एव्हिडंट EVIDENT एव्हिडंट म्हणजे स्पष्ट दिसून येते, मायक्रोफायनान्स MICROFINANCE मायक्रोफायनान्स म्हणजे लघुवित्त, सेगमेंट SEGMENT सेगमेंट म्हणजे विभाग किंवा भाग, DUE ड्यू म्हणजे कारणाने किंवा मुळे, राईज RISE राईज म्हणजे वाढ, वॉरंट WARRANT वॉरंट म्हणजे आवश्यक किंवा योग्य, क्लोजर CLOSER क्लोजर म्हणजे
म्हणजे अधिक जवळून. मॉनिटरिंग MONITORING मॉनिटरिंग म्हणजे निरीक्षण. वेल WELL वेल म्हणजे चांगले. कॅपिटलाइज्ड CAPITALISED कॅपिटलाइज्ड म्हणजे भांडवलयुक्त. कंडक्ट्स CONDUCTS कंडक्ट्स म्हणजे घेतात किंवा करतात. गेज GAUGE गेज म्हणजे मोजणे किंवा तपासणे. स्ट्रेंग STRENGTH स्ट्रेंथ म्हणजे ताकद. करंट CURRENT करंट म्हणजे सध्याचा. अनसर्टन UNCERTAIN अनसर्टन म्हणजे अनिश्चित. ग्लोबल GLOBAL ग्लोबल म्हणजे जागतिक. इकॉनॉमिक ECONOMIC इकॉनॉमिक म्हणजे आर्थिक. एन्व्हायरमेंट ENVIRONMENT एन्व्हायरमेंट म्हणजे वातावरण. परफॉर्म PERFORM परफॉर्म म्हणजे कामगिरी करणे. क्रिटिकल CRITICAL क्रिटिकल म्हणजे अत्यावश्यक किंवा महत्त्वाचे. व्हेरियस VARIOUS व्हेरियस म्हणजे विविध. सोर्सेस SOURCES सोर्सेस म्हणजे स्रोत. हायटन्ड HEIGHTENED हायटन्ड म्हणजे वाढलेले. जिओपॉलिटिकल GEOPOLITICAL जिओपॉलिटिकल म्हणजे भौगोलिक राजकीय. रिस्क RISKS रिस्क म्हणजे धोके. असेस्ड ASSED असेस्ड म्हणजे मूल्यमापन केलेले. फायनान्शियल FINANCIAL फायनान्शियल म्हणजे आर्थिक. व्होलॅटिलिटी VOLATILITY व्होलॅटिलिटी म्हणजे चंचलता किंवा अस्थिरता. सिंक्रोनाइज्ड SYNCHRONISED सिंक्रोनाइज्ड म्हणजे समकालीन किंवा एकत्रित. ग्रोथ GROWTH ग्रोथ म्हणजे वाढ. स्लो डाऊन SLOWDOWN स्लो डाऊन म्हणजे मंदी किंवा गती कमी होणे. रिस्क RISKS रिस्क म्हणजे धोके. फेस्ट FACED फेस्ट म्हणजे समोर येणारे. सिस्टीम SYSTEM सिस्टीम म्हणजे प्रणाली किंवा यंत्रणा. कन्क्लूड्स CONCLUDES कन्क्लूड्स म्हणजे निष्कर्ष काढतो. फेअरिंग FARING फेअरिंग म्हणजे कामगिरी करत आहे. ओव्हरऑल OVERALL ओव्हरऑल म्हणजे एकूण. न्यू स्टडी NEWSTUDY न्यू स्टडी म्हणजे नवीन अभ्यास. ब्रेक्स डाऊन BREAKS DOWN ब्रेक्स डाऊन म्हणजे विश्लेषण करते किंवा विभागून समजावते. टेक्स टू TAKES टेक्स टू म्हणजे या दिशेने दर्शविणे किंवा खून करणे. कॉन्सेप्ट ऑफ CONCEPTOF कॉन्सेप्ट ऑफ म्हणजे संकल्पना. कूलनेस COOLNESS कूलनेस म्हणजे आकर्षकपणा किंवा थंड डोक्याचा स्वभाव. लाईज LIES लाईज म्हणजे स्थित असते किंवा दडलेले असते. पॅराडॉक्स PARADOX पॅराडॉक्स म्हणजे विरोधाभास. डेस्परेटली DESPERATELY डेस्परेटली म्हणजे अतिशय तीव्रतेने किंवा खूपच गरजेने. डिफायनिंग DEFINING डिफायनिंग म्हणजे स्पष्ट करणे किंवा व्याख्या करणे. रिबेलियस REBELLIOUS रिबेलियस म्हणजे बंडखोर. ऑथेंटिक AUTHENTIC ऑथेंटिक म्हणजे खरा किंवा खरीखुरी. युनिक पॅशन UNIQUE PASSION युनिक पॅशन म्हणजे वेगळी किंवा अनोखी आवड. गॉशली ज्युएनाइल GAUCHELY JUVENILE गॉशली ज्युएनाइल म्हणजे अडाणीपणाने बालिश. हॉबी HOBBY हॉबी म्हणजे छंद. क्राऊड CROWD क्राऊड म्हणजे गर्दी किंवा लोकसमूह. केप KEPT केप्ट म्हणजे ठेवलेले. केप्ट हे कीपचे V2 आहे म्हणजेच क्रियापदाचे दुसरे रूप आहे. ऑलमोस्ट एव्हरी ALMOST EVERY ऑलमोस्ट एव्हरी म्हणजे जवळजवळ प्रत्येक. ॲडोलेसेंट ADOLESCENT ॲडोलेसेंट म्हणजे किशोरवयीन. अ लार्ज नंबर ऑफ ALARGENUMBEROF अ लार्ज नंबर ऑफ म्हणजे बऱ्याच संख्येने. अडल्ट्स ADULTS अडल्ट्स म्हणजे प्रौढ. अप ॲट नाईट UPATNIGHT अप ॲट नाईट म्हणजे रात्री जागणारे. रिसेंट स्टडी RECENT STUDY रिसेंट स्टडी म्हणजे अलीकडील अभ्यास. कॉन्ट्रीब्युटेड CONTRIBUTED कॉन्ट्रीब्युटेड म्हणजे योगदान दिले. कॉन्ट्रीब्युटेड हा कॉन्ट्रीब्यूट शब्दाचा पास्ट टेन्स आहे. क्लेम्स CLAIMS क्लेम्स म्हणजे दावा करतात. ॲट्रिब्यूट्स ATTRIBUTES ॲट्रिब्यूट्स म्हणजे गुणवैशिष्ट्य. एक्स्ट्रोवर्जन EXTROVERSION एक्स्ट्रोवर्जन म्हणजे बहिर्मुख स्वभाव. हेडोनिझम HEDONISM हेडोनिझम म्हणजे सुखवाद आणि भोगवादमध्ये आनंद घेत असणारा. ॲडव्हेंचरसनेस ADVENTUROUSNESS ॲडव्हेंचरसनेस म्हणजे साहसीपणा. ओपननेस OPENNESS ओपननेस म्हणजे खुला किंवा स्पष्ट वृत्ती. ऑटोनॉमी ऑफ बिहेवियर AUTONOMY OF BEHAVIOUR ऑटोनॉमी ऑफ बिहेवियर म्हणजे वागणुकीवरील स्वायत्तता. डाऊटफुल DOUBTFUL डाऊटफुल म्हणजे शंकास्पद किंवा अनिश्चित. कॉन्शियसली कल्टिवेटिंग CONSCIOUSLY CULTIVATING कॉन्शियसली कल्टिवेटिंग म्हणजे जाणून बुजून जोपासणे. हिप HIP हिप म्हणजे
ट्रेंडी किंवा फॅशनेबल. युनिव्हर्सली ॲक्सेप्टेड टेनेट UNIVERSALLYACCEPTED युनिव्हर्सली ॲक्सेप्टेड टेनेट म्हणजे सार्वत्रिक मान्यता असलेला तत्व. युनिव्हर्सलीचा अर्थ होतो सार्वत्रिक, ॲक्सेप्टेडचा अर्थ होतो मान्यता आणि टेनेटचा अर्थ होतो तत्वे. स्ट्रायव्हिंग टू बी सो, STRIVINGTOBESO, स्ट्रायव्हिंग टू बी सो म्हणजे तसे होण्यासाठी धडपडणे. अनकूल UNCOOL, अनकूल म्हणजे अप्रभावी किंवा कूल नसलेला. रॅदर दॅन RATHERTHAN, रॅदर दॅन म्हणजे याऐवजी. नॉनशलेन्स NONCHALANCE, नॉनशलेन्स म्हणजे बिनधास्तपणा किंवा उदासीनता. आयरनी IRONY, आयरनी म्हणजे विडंबन. मेक द कट MAKETHECUT, मेक द कट म्हणजे पात्र ठरणे. निडीनेस NEEDINESS, निडीनेस म्हणजे गरजू वृत्ती. पीपल प्लीजिंग PEOPLEPLEASING, पीपल प्लीजिंग म्हणजे इतरांना खुश ठेवण्याचा प्रयत्न. सर्टनली CERTAINLY, सर्टनली म्हणजे निश्चितपणे. पेक्युलियर PECULIAR, पेक्युलियर म्हणजे विचित्र किंवा अनोखा. स्लिपरीनस SLIPPERINESS, स्लिपरीनस म्हणजे घसरत जाण्याची प्रवृत्ती. नोशन NOTION, नोशन म्हणजे कल्पना. फ्रस्ट्रेटिंग FRUSTRATING, फ्रस्ट्रेटिंग म्हणजे निराशाजनक. प्रिसाइसली PRECISELY, प्रिसाइसली म्हणजे अचूकपणे. सॉट आफ्टर SOUGHTAFTER, सॉट आफ्टर म्हणजे खूप मागणी असलेले. एव्हरीवन वॉन्ट्स EVERYONEWANTS, एव्हरी वॉन्ट्स म्हणजे प्रत्येकाला हवे असते. एव्हरीवन म्हणजे प्रत्येकाला, वॉन्ट्स म्हणजे हवे असते किंवा पाहिजे असते. अ फ्यू AFEW, अ फ्यू म्हणजे थोडे लोक. हॅव इट HAVEIT, हॅव इट म्हणजे त्यांच्याकडे असते किंवा असेल. इन्स्पायर ट्रेंड्स INSPIRE इन्स्पायर ट्रेंड्स म्हणजे नव्या गोष्टींची प्रेरणा देणे. ट्रॅजेक्टरी TRAJECTORY, ट्रॅजेक्टरी म्हणजे प्रवास किंवा दिशादर्शक मार्ग. मेनस्ट्रीम MAINSTREAM, मेनस्ट्रीम म्हणजे मुख्य प्रवाह. ऑदर वे अराउंड OTHERWAYAROUND, ऑदर वे अराउंड म्हणजे उलट किंवा दुसऱ्या दिशेने. मोमेंट MOMENT, मोमेंट म्हणजे क्षण. ट्रेंड TREND, ट्रेंड म्हणजे प्रवृत्ती किंवा फॅशन. वायडर कल्चर WIDERCULTURE, वायडर कल्चर म्हणजे विस्तृत संस्कृती. डिक्लाइन DECLINE, डिक्लाइन म्हणजे घसरण किंवा कमी होणे. बिगिन BEGIN, बिगिन म्हणजे सुरुवात होणे. रिझनेबल सोल्युशन REASONABLE SOLUTION, रिझनेबल सोल्युशन म्हणजे योग्य उपाय. स्ट्रायव्हिंग STRIVING, स्ट्रायव्हिंग म्हणजे प्रयत्न करणे. ॲक्सेप्ट ACCEPT, ॲक्सेप्ट म्हणजे स्वीकारणे. मेबी MAYBE, मेबी म्हणजे कदाचित. मेक्स देम कूल MAKESTHEMCOOL, मेक्स देम कूल म्हणजे त्यांना आकर्षक बनवते. किल KILL, किल म्हणजे मारणे किंवा नष्ट करणे. मिस इन्फॉर्मेशन MISINFORMATION, मिस इन्फॉर्मेशन म्हणजे चुकीची माहिती. फेक FAKE, फेक म्हणजे बनावट किंवा खोटी. प्रोहिबिशन PROHIBITION, प्रोहिबिशन म्हणजे बंदी किंवा मनाई. सेट्स म्हणजे स्थापन करतो किंवा सुरू करतो. गार्ब GARB, गार्ब म्हणजे वेश किंवा रूप. रुटीन ROOTING, रुटीन म्हणजे उपटून टाकणे किंवा शोधणे. फॉल्सहुड FALSEHOODS, फॉल्सहुड्स म्हणजे खोटेपणा. सेव्हरल SEVERAL, सेव्हरल म्हणजे अनेक. एलिमेंट्स ELEMENTS, एलिमेंट्स म्हणजे घटक किंवा भाग. गो म्हणजे जातात किंवा लागू होतात. मेकिंग MAKING, मेकिंग म्हणजे तयार करणे किंवा बनवणे. लेजिस्लेशन LEGISLATION, लेजिस्लेशन म्हणजे कायदा तयार करणे. वेग WAGUE, वेग म्हणजे अस्पष्ट किंवा गोंधळात टाकणारे. प्रोव्हिजन PROVISIONS, प्रोव्हिजन्स म्हणजे तरतुदी. डेफिनेशन्स DEFINITIONS, डेफिनेशन्स म्हणजे व्याख्या. इन्क्वाईट INVITE, इन्क्वाईट म्हणजे आमंत्रित करतात किंवा वाढवतात. मिसयूज MISUSE, मिसयूज म्हणजे गैरवापर. ॲरोगेशन ARROGATION, ॲरोगेशन म्हणजे हक्क गाजवणे किंवा अधिकार बळकावणे. पॉवर POWER, पॉवर म्हणजे अधिकार किंवा शक्ती. गव्हर्नमेंट GOVERNMENT, गव्हर्नमेंट म्हणजे सरकार. विदाऊट WITHOUT, विदाऊट म्हणजे शिवाय. नेसेसरी NECESSARY, नेसेसरी म्हणजे आवश्यक किंवा गरजेचे. चेक्स CHECKS, चेक्स म्हणजे तपासणी किंवा अडथळे. गार्ड रेल्स GUARDRAILS, गार्ड रेल्स म्हणजे सुरक्षिततेची चौकट किंवा मर्यादा. डिफिकल्टीज DIFFICULTIES, डिफिकल्टीज म्हणजे अडचणी किंवा कठीण गोष्टी. एन्फोर्समेंट ENFORCEMENT, एन्फोर्समेंट म्हणजे अंमलबजावणी.
पॉसिबिलिटीज POSSIBILITIES पॉसिबिलिटीज म्हणजे शक्यता किंवा संधी. सिलेक्टिव्ह SELECTIVE सिलेक्टिव्ह म्हणजे निवडक किंवा काहींवरच लागू होणारे. लेजिटिमेट LEGITIMATE लेजिटिमेट म्हणजे कायदेशीर किंवा मान्य. कन्सर्न CONCERNS कन्सर्न्स म्हणजे चिंता किंवा काळजी. इन्फ्रिजमेंट INFRINGEMENT इन्फ्रिजमेंट म्हणजे उल्लंघन किंवा भंग. फंडामेंटल FUNDAMENTAL फंडामेंटल म्हणजे मूलभूत. राईट्स RIGHTS राईट्स म्हणजे हक्क. व्हायलेशन VIOLATION व्हायलेशन म्हणजे उल्लंघन. प्रोसेस PROCESS प्रोसेस म्हणजे प्रक्रिया. फुलफिल्स FULFILS फुलफिल्स म्हणजे पूर्ण करतो किंवा पाळतो. क्रायटेरिया CRITERIA क्रायटेरिया म्हणजे निकष किंवा मापदंड. कॉन्स्टिट्यूट्स CONSTITUTES कॉन्स्टिट्यूट्स म्हणजे बनवतो किंवा स्थापन करतो. ऑथॉरिटी AUTHORITY ऑथॉरिटी म्हणजे अधिकार संस्था किंवा सत्ताधारी मंडळ. ब्रॉडकास्टिंग BROADCASTING ब्रॉडकास्टिंग म्हणजे प्रसारण. लॉ मेकर LAWMAKERS लॉ मेकर म्हणजे कायदे करणारे किंवा आमदार किंवा खासदार. सर्टन CERTAIN सर्टन म्हणजे निश्चित किंवा नक्की. सेन्सर CENSOR सेन्सर म्हणजे माहितीवर नियंत्रण ठेवणारा. बिल BILL बिल म्हणजे विधेयक. बॅड BAD बॅड म्हणजे वाईट किंवा चुकीचे. फेथ FAITH फेथ म्हणजे श्रद्धा किंवा विश्वास. एनेबल्स ENABLES एनेबल्स म्हणजे शक्य बनवतो किंवा अनुमती देतो. एक्सरसाइज EXERCISE एक्सरसाइज म्हणजे कृती किंवा वापर. आर्बिट्ररी ARBITRARY आर्बिट्ररी म्हणजे मनमानी किंवा व्यक्तिनिष्ठ. ओव्हरझिलस OVERZEALOUS ओव्हरझिलस म्हणजे अतिउत्साही किंवा अति प्रयत्न करणारा. कॉम्प्लेक्स COMPLEX कॉम्प्लेक्स म्हणजे गुंतागुंतीचा किंवा क्लिष्ट. इशू ISSUE इशू म्हणजे मुद्दा किंवा विषय. थ्रू THROUGH थ्रू म्हणजे द्वारे किंवा मार्फत. ब्लंट टेस्ट BLUNTEST ब्लंट टेस्ट म्हणजे बोथट किंवा कठोर किंवा सरळ सूट. इन्स्ट्रुमेंट्स INSTRUMENTS इन्स्ट्रुमेंट्स म्हणजे साधने किंवा यंत्रणा. अप्रॉक्सिमेटली APPROXIMATELY अप्रॉक्सिमेटली म्हणजे अंदाजे किंवा सुमारे. मिलियन MILLION मिलियन म्हणजे दशलक्ष किंवा कोटी. 1 मिलियन म्हणजे 10 लाख. युजर्स USERS युजर्स म्हणजे वापरकर्ते किंवा यूज करणारे लोक. अमंग AMONG अमंग म्हणजे मध्ये किंवा यामधील एक. हायेस्ट HIGHEST हायेस्ट म्हणजे सर्वात जास्त. पेनिट्रेशन PENETRATION पेनिट्रेशन म्हणजे पोहोच किंवा व्याप्ती. प्रपोज PROPOSED प्रपोज्ड म्हणजे सुचवलेले किंवा प्रस्थापित. माइन MINE माइन म्हणजे गोळा करणे किंवा मिळवणे. हॉस्ट VAST वॉस्ट म्हणजे प्रचंड किंवा खूप मोठ्या प्रमाणावर. वाईल WHILE वाईल म्हणजे दरम्यान किंवा करत असताना. सिटिझन CITIZEN सिटिझन म्हणजे नागरिक. स्पीच SPEECH स्पीच म्हणजे भाषण किंवा अभिव्यक्ती. व्हायोलेटेड VIOLATED व्हायोलेटेड म्हणजे उल्लंघन केले जाते किंवा भंग केला जातो. इव्हन EVEN इव्हन म्हणजे जरी किंवा तरी देखील. इनॲक्युरेट INACCURATE इनॲक्युरेट म्हणजे अचूक नसलेली किंवा चुकीची. डिस्टॉर्ट्स DISTORTS डिस्टॉर्ट्स म्हणजे विकृत करते किंवा बदलते. रेकलेसली RECKLESSLY रेकलेसली म्हणजे बेधडकपणे किंवा निष्काळजीपणे. स्प्रेडिंग SPREADING स्प्रेडिंग म्हणजे पसरवणे. एक्सेप्शन EXCEPTIONS एक्सेप्शन्स म्हणजे अपवाद. रिलिजियस RELIGIOUS रिलिजियस म्हणजे धार्मिक. सर्मन्स SERMONS सर्मन्स म्हणजे प्रवचने. सॅटायर SATIRE सॅटायर म्हणजे उपरोधिक लेखन किंवा विनोदी टीका. आर्टिस्टिक ARTISTIC आर्टिस्टिक म्हणजे कलात्मक. एव्हिडंटली EVIDENTLY एव्हिडंटली म्हणजे स्पष्टपणे. नॉट सॅटिस्फाईड NOTSATISFIED नॉट सॅटिस्फाईड म्हणजे समाधानी नाही. आर्बिटर ARBITER आर्बिटर म्हणजे निर्णायक किंवा न्यायनिवाडा करणारा. सिक्स SEEKS म्हणजे शोधतो किंवा प्रयत्न करतो. प्रॉसिक्यूट PROSECUTE प्रॉसिक्यूट म्हणजे खटला भरवणे किंवा शिक्षा करणे. डीम्स DEEMS डीम्स म्हणजे समजतो किंवा मानतो. फेमिनिझम FEMINISM फेमिनिझम म्हणजे स्त्रीवाद. सनातन धर्म SANATAN DHARMA सनातन धर्म म्हणजे सनातन हिंदू धर्म हे एका धर्माचे नाव आहे. सीन SIN सीन म्हणजे पाप. हार्श HARSH हार्श म्हणजे कठोर किंवा कडक. पनिशमेंट PUNISHMENT पनिशमेंट म्हणजे शिक्षा. ऑफेंडर्स OFFENDERS ऑफेंडर्स म्हणजे गुन्हेगार किंवा दोषी व्यक्ती. फेस FACE फेस म्हणजे सामोरे जाणे. फाईन्स FINES फाईन्स म्हणजे दंड. इम्प्रिझनमेंट IMPRISONMENT इम्प्रिझनमेंट म्हणजे कारावास किंवा तुरुंगवास. फ्लाईज इन द फेस FLIESINTHE फ्लाईज इन द फेस म्हणजे विरोधात जाणे किंवा तोंडावर फटका देणे. लेटर अँड स्पिरिट LETTERAND SPIRIT लेटर अँड स्पिरिट म्हणजे मूळ भावना आणि मजकूर. वर्डिक्ट WERDICT वर्डिक्ट म्हणजे निकाल किंवा निर्णय. वॉर्न WARNED वॉर्न म्हणजे इशारा दिला किंवा चेतावणी दिली. वॉर्नड हा वॉर्न शब्दाचा पास्ट टेन्स आहे. डेंजर्स DANGERS डेंजर्स म्हणजे धोक्यापासून. इल डिफाईन्ड ILLDEFINED इल डिफाईन्ड म्हणजे अस्पष्टपणे मांडलेले. लीगल LEGAL
L लीगल म्हणजे कायदेशीर, एन्क्रोचिंग ENCROACHING एन्क्रोचिंग म्हणजे अतिक्रमण करणे किंवा हस्तक्षेप करणे, फ्री स्पीच FREESPEECH फ्री स्पीच म्हणजे अभिव्यक्ती किंवा स्वातंत्र्य, डिफेमेशन DEFAMATION डिफेमेशन म्हणजे बदनामी किंवा नाम यश पसरवणे, प्रोटेक्टिंग PROTECTING प्रोटेक्टिंग म्हणजे संरक्षण करणे, हर्ट सेंटिमेंट्स HURT SENTIMENTS हर्ट सेंटिमेंट्स म्हणजे भावना दुखावणे, कर्ब CURB कर्ब म्हणजे मर्यादा घालणे किंवा रोखणे, फ्रीडम FREEDOM फ्रीडम म्हणजे स्वातंत्र्य, हब HUB हब म्हणजे केंद्र किंवा मुख्य ठिकाण, इनोव्हेशन INNOVATION इनोव्हेशन म्हणजे नवकल्पना किंवा नवप्रयोग, स्टार्टअप STARTUP स्टार्टअप म्हणजे नवीन उद्योग, पोटेन्शियल POTENTIAL पोटेन्शियल म्हणजे क्षमता किंवा ताकद, प्रोपेल PROPEL प्रोपेल म्हणजे पुढे नेणे किंवा गती देणे, रिकॉग्नाइज RECOGNIZE रेकग्नाइज म्हणजे ओळखणे किंवा मान्यता देणे, गो टुगेदर GOTOGETHER गो टुगेदर म्हणजे एकत्रितपणे चालणे किंवा जुळून येणे, एमर्जन्सी EMERGENCY एमर्जन्सी म्हणजे आणीबाणी किंवा गंभीर स्थिती, लेसन LESSON लेसन म्हणजे शिकवण किंवा धडा, ओव्हररीच OVERREACH ओव्हररीच म्हणजे हद्द ओलांडणे किंवा अधिकाराचा गैरवापर, इंटरनलाइज्ड INTERNALISED इंटरनलाइज्ड म्हणजे अंतर्मनात बिंबवलेले किंवा स्वीकारलेले, इन्क्लुडिंग INCLUDING इन्क्लुडिंग म्हणजे यामध्ये समावेश आहे, जस्टिस JUSTICE जस्टिस म्हणजे न्यायमूर्ती किंवा न्याय, विटल डाऊन WHITTLEDOWN विटल डाऊन म्हणजे कमी करणे किंवा शिथिल करणे, रेजिस्टेड RESISTED रेजिस्टेड म्हणजे विरोध केला गेला, रूट अँड ब्रंच ROOTAND BRANCH रूट अँड ब्रंच म्हणजे मुळासकट किंवा पूर्णपणे, ॲड्रेसिंग ADDRESSING ॲड्रेसिंग म्हणजे उपाय करणे किंवा लक्ष देणे, लिटरसी LITERACY लिटरसी म्हणजे साक्षरता किंवा शिक्षण, इन्व्हॉल्व्स INVOLVES इन्व्हॉल्व्स म्हणजे समाविष्ट करतो किंवा अंतर्भूत करतो, इन्शुअर ENSURE एन्शुअर म्हणजे खात्री करणे किंवा सुनिश्चित करणे, नेक्स्ट जनरेशन NEXT नेक्स्ट जनरेशन म्हणजे पुढील पिढी किंवा नवीन पिढी, इक्विप्ड EQUIPPED इक्विप्ड म्हणजे तयार किंवा सुसज्ज, शिफ्ट SIFT म्हणजे वेगळं करणे किंवा चालणे किंवा निवडणे, फॅक्ट FACT फॅक्ट म्हणजे सत्य किंवा खरे घटक, रिक्वायर REQUIRE रिक्वायर म्हणजे गरज भासणे किंवा आवश्यक असणे, फायनेस FINESS फायनेस म्हणजे बारकाई किंवा नजाकत किंवा सूक्ष्म कौशल्य, इंटेंट INTENT इंटेंट म्हणजे हेतू किंवा उद्देश, ड्रॅकॉनियन DRACONIAN ड्रॅकॉनियन म्हणजे अत्यंत कठोर किंवा निर्दय, लॉ LAW म्हणजे कायदा, नीड्स NEEDS नीड्स म्हणजे आवश्यक आहे किंवा गरज आहे, बीन्ड BINNED बिन्ड म्हणजे कचऱ्याच्या डब्यात टाकलेले किंवा फेकून देणे, इम्प्युनिटी IMPUNITY इम्प्युनिटी म्हणजे शिक्षा न होणे किंवा माफी मिळणे, इन्सिडेंट INCIDENTS इन्सिडेंट्स म्हणजे घटना किंवा प्रसंग, सेन्स SENSE सेन्स म्हणजे भावना किंवा समज, एन्टायटलमेंट ENTITLEMENT एन्टायटलमेंट म्हणजे हक्क समजवणे किंवा अधिकाराची भावना, पॉवरफुल POWERFUL पॉवरफुल म्हणजे शक्तिशाली किंवा सत्ताधारी, ऍक्शन ACTION ऍक्शन म्हणजे कृती किंवा उपाय, असॉल्ट ASSAULT असॉल्ट म्हणजे हल्ला किंवा मारहाण, डिसमल DISMAL डिसमल म्हणजे निराशाजनक किंवा दुःखी करणारा, लॉ LAW लॉ म्हणजे कायदा, फ्लाउटेड FLOUTED फ्लाउटेड म्हणजे उघडपणे उल्लंघन करणे, रिकरिंग RECURRING रिकरिंग म्हणजे वारंवार होणारी, इव्हेंट EVENT इव्हेंट म्हणजे घटना किंवा प्रसंग, POOAET म्हणजे गुन्हा नोंदवला किंवा अटक केली, ट्रॅड TRAGGED म्हणजे ओढून नेले किंवा खेचले, ग्रीव्हन्स GRIEVANC ग्रीव्हन्स म्हणजे तक्रार किंवा दुःखद अनुभव, रिड्रेसल REDRESSAL रिड्रेसल म्हणजे निवारण किंवा समाधान, प्रिसाइडिंग PRESIDING प्रिसाइडिंग म्हणजे अध्यक्षता करणे किंवा प्रमुख असणे, पिटन PEATEN म्हणजे मारहाण केले, इंडिव्हिज्युअल्स INDIVIDUALS इंडिव्हिज्युअल्स म्हणजे व्यक्ती किंवा लोक, डिमांडेड DEMANDED डिमांडेड म्हणजे मागणी केली, डिमांडेड हा शब्द डिमांड शब्दाचा पास्ट टेन्स आहे, अपोलोजाइज APOLOGISE अपोलोजाइज म्हणजे माफी मागणे, मिसबिहेविंग MISBEHAVING मिसबिहेविंग म्हणजे गैरवर्तन करणे, हार्डली HARDLY हार्डली म्हणजे जवळजवळ नाही किंवा अत्यंत कमी, सिमिलर SIMILAR सिमिलर म्हणजे सारखी किंवा तशीच, डिफरंट DIWERENT डिफरंट म्हणजे वेगवेगळ्या किंवा भिन्न, ओव्हर OVER म्हणजे जास्त किंवा वरून, प्रूफ PROOF प्रूफ म्हणजे पुरावा किंवा साक्ष, डिसरिस्पेक्ट DISRESPECT डिसरिस्पेक्ट म्हणजे अवमान किंवा असभ्य वागणूक, रिजनल REGIONAL रिजनल म्हणजे प्रादेशिक किंवा विभागीय, पर्टिक्युलर PARTICULAR पर्टिक्युलर म्हणजे विशेष किंवा ठराविक, डिस्टर्बिंग DISTURBING डिस्टर्बिंग म्हणजे त्रासदायक किंवा अस्वस्थ करणारे, विनर टेक्स ऑल WINNERTAKESALL विनर टेक्स ऑल म्हणजे सर्व काही जिंकणारा दृष्टिकोन, टेम्स SEEMS म्हणजे उगम होणे किंवा मूळ कारण असणे, बिलीफ BELIEF म्हणजे विश्वास किंवा श्रद्धा, पॅट्रोनेज PATRONAGE पॅट्रोनेज म्हणजे पाठबळ किंवा आश्रय, बिलीफ आणि पॅट्रोनेज हे दोन शब्द समोरासमोर आलेले आहेत, तेथे चूक झालेली आहे, अबोव ABOVE अबोव म्हणजे वर किंवा श्रेष्ठ, फिअर FEAR फिअर म्हणजे भीती, फेवर FAVOUR फेवर म्हणजे पक्षपात
किंवा कृपा. करन्सी CURREN शिवाय करन्सी म्हणजे चलन किंवा महत्व. रूलर सब्जेक्ट RULERSUBJECT रूलर सब्जेक्ट म्हणजे शासक प्रजा संबंध. डेमोक्रेसी DEMOCRA शिवाय डेमोक्रेसी म्हणजे लोकशाही. रुटिनाइज ROUTINISED रुटिनाइज म्हणजे नेहमीची गोष्ट होणे किंवा सवयीचे होणे. ऍडमिनिस्ट्रेशन ADMINISTRATION ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजे प्रशासन. एक्झेम्पलरी EXEMPLARY एक्झेम्पलरी म्हणजे आदर्श किंवा अनुकरणीय. कॉमिट्स AMITST कॉमिट्स म्हणजे दरम्यान किंवा मध्ये. चीफ मिनिस्टर CHIEF चीफ मिनिस्टर म्हणजे मुख्यमंत्री. रेजिग्नेशन RESIGNATION रेजिग्नेशन म्हणजे राजीनामा. पशवर्ड AWSURED पशवर्ड म्हणजे खात्री दिली. प्रोसेस PROCEDWS प्रोसेस म्हणजे प्रक्रिया. अनफोल्ड UNFOLD अनफोल्ड म्हणजे उलगडणे किंवा स्पष्ट होणे. अॅक्युज ACCUSED अॅक्युज म्हणजे आरोपी. पेंडिंग PENDING पेंडिंग म्हणजे प्रलंबित किंवा रखडलेले. अलेज ALLEGED अलेज म्हणजे कथित किंवा आरोपी. इन्व्हॉल्वमेंट INVOLVEMENT इन्व्हॉल्वमेंट म्हणजे सहभाग किंवा गुंतवणूक. थ्रेटन THREATEN थ्रेटन म्हणजे धोका निर्माण करणे. इरोड ERODE इरोड म्हणजे झिजवणे किंवा कमजोर करणे. गिल्टी GUILTY गिल्टी म्हणजे दोषी. वे फॉरवर्ड WAYFORWARD वे फॉरवर्ड म्हणजे पुढचा मार्ग किंवा. ट्रेल TRAIL ट्रेल म्हणजे माग किंवा ठसा. देअर पेट्स THEIRPETS देअर पेट्स म्हणजे त्यांचे पाळीव प्राणी. सो मच सो दॅट SOMUCH SOTHAT सो मच सो दॅट म्हणजे इतके की. ओव्हरदेम OVERTHEM ओव्हरदेम म्हणजे त्यांच्यावरून. इंटेन्सली INTENSELY इंटेन्सली म्हणजे तीव्रपणे किंवा जोरदारपणे. थिक THICK थिक म्हणजे दाट. वेल्वेटी VELVETY वेल्वेटी म्हणजे मऊ किंवा गुळगुळीत. फर FUR फर म्हणजे केस. येथे फर हा शब्द प्राण्यांच्या केसासाठी वापरला आहे. फेंट FAINT फेंट म्हणजे फिकट. फ्रिंज FRINGE फ्रिंज म्हणजे कडा किंवा किनार. चेस्ट CHEST चेस्ट म्हणजे छाती. ऑर्डिनरी ORDINARY ऑर्डिनरी म्हणजे सामान्य. बिलोव्ड BELOVED बिलोव्ड म्हणजे प्रिय किंवा अतिशय आवडता. डिसअपियर्ड DISAPPEARED डिसअपियर्ड म्हणजे गायब झाला किंवा अदृश्य झाला. कॉन्व्हलेसिंग CONVALESCING कॉन्व्हलेसिंग म्हणजे तब्येत सुधारत असलेला. अबंडंट ABANDONED अबंडंट म्हणजे टाकून दिलेला किंवा बेवारस. होप HOPE होप म्हणजे आशा. फाइंडिंग FINDING फाइंडिंग म्हणजे शोधणे. रिटर्न RETURNED रिटर्न म्हणजे परत आला. ऑन हिज ओन ONHISOWN ऑन हिज ओन म्हणजे स्वतःहून. नो सिक्रेट NOSECRET नो सिक्रेट म्हणजे काही गुपित नाही किंवा उघड आहे. फर्वर FERVOUR फर्वर म्हणजे उत्कटता किंवा तीव्र भावना. ऑक्युपाय OCCUPY ऑक्युपाय म्हणजे व्यापणे किंवा स्थान असणे. स्पेशल प्लेस SPECIAL PLACE स्पेशल प्लेस म्हणजे खास स्थान. लाईव्ज LIVES लाईव्ज म्हणजे आयुष्य. कॉन्टिनेंट्स CONTINENTS कॉन्टिनेंट्स म्हणजे खंड किंवा महाद्वीप. स्पर्ट SPURT स्पर्ट म्हणजे झपाट्याने वाढ. लिटिगेशन LITIGATION लिटिगेशन म्हणजे कायदेशीर लढाई किंवा खटले. मेडिएशन MEDIATION मेडिएशन म्हणजे मध्यस्थी. स्ट्रेच STRAYS स्ट्रेच म्हणजे भटके प्राणी. कॅच अप CATCHUP कॅचअप म्हणजे मागे पडलेले भरून काढणे. ऑलवेज नोन ALWAYS KNOWN ऑलवेज नोन म्हणजे नेहमीपासून माहीत असलेले. ॲसेट्स ASSETS ॲसेट्स म्हणजे मालमत्ता. कंपॅनियन्स COMPANIONS कंपॅनियन्स म्हणजे सोबती किंवा साथीदार. सर्कमस्टान्सेस CIRCUMSTANCES सर्कमस्टान्सेस म्हणजे परिस्थिती. बोन ऑफ कॉन्टेन्शन BONEOF CONTENTION बोन ऑफ कॉन्टेन्शन म्हणजे वादाचा विषय. कॉट CAUGHT कॉट म्हणजे अडकलेला. ॲडव्हर्सरीज ADVERSARIES ॲडव्हर्सरीज म्हणजे विरोधक किंवा शत्रू. इन्स्टन्स INSTANCE इन्स्टन्स म्हणजे उदाहरण. सिव्हिल सूट CIVILSUIT सिव्हिल सूट म्हणजे नागरी दावा किंवा केस. चेस्ट CHASED चेस्ट म्हणजे पाठलाग केला. लीडिंग LEADING लीडिंग म्हणजे घेऊन गेला किंवा परिणामी. फॉल FALL फॉल म्हणजे पडणे. रिस्ट WRIST रिस्ट म्हणजे मनगट. ब्रोक अप BROKEUP ब्रोकअप म्हणजे नाते तुटले. बिटरनेस BITTERNESS बिटरनेस म्हणजे कटुता किंवा द्वेष. स्पिल्ड ओव्हर SPILLEDOVER स्पिल्ड ओव्हर म्हणजे पसरली किंवा बाहेर आली. कस्टडी CUSTODY कस्टडी म्हणजे ताबा. ट्रसल TUSSLE ट्रसल म्हणजे झटापट किंवा संघर्ष. रॉटवायलर ROTTWEILER रॉटवायलर म्हणजे रॉटवायलर ही एक प्रसिद्ध कुत्र्याची जात आहे. ट्रिवियल
TRIVIAL ट्रिवियल म्हणजे क्षुल्लक किंवा फारसा महत्त्वाचा नाही. अबसर्ड ABSURD अबसर्ड म्हणजे हास्यास्पद किंवा वेडगळ. डिस्प्यूट्स DISPUTES डिस्प्यूट्स म्हणजे वाद किंवा संघर्ष. डिक्लेरेशन्स DECLARATIONS डिक्लेरेशन्स म्हणजे जाहीर विधाने. कन्वेड CONVEYED कन्वेड म्हणजे पोचवले किंवा दर्शवले. थ्रू THROUGH थ्रू म्हणजे द्वारे किंवा मधून. वॅग ऑफ अ टेल WAGOFATAIL वॅग ऑफ अ टेल म्हणजे शेपूट हलवणे. फ्लिक ऑफ अ फेलिन इयर FLICKOFAFELINEEAR फ्लिक ऑफ अ फेलिन इयर म्हणजे मांजरीच्या कानाचा झटका. अर्बन URBAN अर्बन म्हणजे शहरी. मेट्रोपॉलिसेस METROPOLISES मेट्रोपॉलिसेस म्हणजे महानगर. प्रोवाइड PROVIDE प्रोवाइड म्हणजे पुरवणे. अनस्टिंक्टिंग कम्फर्ट UNSTINTING अनस्टिंक्टिंग कम्फर्ट म्हणजे अखंड आधार किंवा भरपूर दिलासा. फ्यू FEW फ्यू म्हणजे काही. नेबर्स NEIGHBOURS नेबर्स म्हणजे शेजारी. फाईट FIGHT फाईट म्हणजे भांडणे. पार्ट PART पार्ट म्हणजे वेगळे होणे. लिंगर्स LINGERS लिंगर्स म्हणजे टिकून राहते. क्रिएचर CREATURE क्रिएचर म्हणजे प्राणी किंवा जीव. रिफॉर्म्स REFORMS रिफॉर्म्स म्हणजे सुधारणा. रिकॉग्नाइज्ड RECOGNISED रिकॉग्नाइज्ड म्हणजे मान्यता दिली. केसेस ऑफ सेपरेशन CASESOF SEPARATION केसेस ऑफ सेपरेशन म्हणजे विभक्त होण्याचे प्रकार. फॅक्टर FACTOR फॅक्टर म्हणजे घटक किंवा विचारात घेणे. इमोशनल अटॅचमेंट EMOTIONAL ATTACHMENT इमोशनल अटॅचमेंट म्हणजे भावनिक जडाव. डिटर्मिनिंग DETERMINING डिटर्मिनिंग म्हणजे ठरवणे. ओनरशिप OWNERSHIP ओनरशिप म्हणजे मालकी. नॅव्हिगेट NAVIGATE नॅव्हिगेट म्हणजे मार्ग काढणे किंवा तोंड देणे. ट्रिकी टेरेन TRICKY ट्रिकी टेरेन म्हणजे अवघड परिस्थिती. रिमाइंडर REMINDER रिमाइंडर म्हणजे आठवण करून देणारी गोष्ट. लीव्ज LEAVES लीव्ज म्हणजे मागे ठेवतो. स्लॅप SLAP स्लॅप म्हणजे मारणे किंवा चापट मारणे. गुन्स GOONS गुन्स म्हणजे गुंड किंवा उपद्रवी. पॅरोकियल पॉलिटिक्स PAROCHIAL POLITICS पॅरोकियल पॉलिटिक्स म्हणजे संकुचित किंवा स्थानिक राजकारण. फोर्स ऑफ लॉ FORCEOFLAW फोर्स ऑफ लॉ म्हणजे कायद्याची सक्ती किंवा कायद्याची अंमलबजावणी. ॲलेजडली ALLEGEDLY ॲलेजडली म्हणजे कथितपणे किंवा असं सांगितलं जातं. एफिलिएटेड AFFILIATED एफिलिएटेड म्हणजे संबंधित किंवा जोडलेले. स्वीट शॉप SWEETSHOP स्वीट शॉप म्हणजे मिठाईचं दुकान. ओनर OWNER ओनर म्हणजे मालक. हुलिगन्स HOOLIGANS हुलिगन्स म्हणजे दंगलखोर किंवा उपद्रवी व्यक्ती. डीपली ट्रबलिंग DEEPLY TROUBLING डीपली ट्रबलिंग म्हणजे फारच चिंताजनक. आयसोलेटेड इन्सिडंट ISOLATED INCIDENT आयसोलेटेड इन्सिडंट म्हणजे एकटं प्रकरण किंवा अपवादात्मक घटना. रिअरिंग REARING रिअरिंग म्हणजे पुन्हा वर येणे किंवा उगम पावणे. वेक WAKE वेक म्हणजे परिणाम किंवा घडामोडीनंतरची परिस्थिती. ॲजिटेशन AGITATION ॲजिटेशन म्हणजे आंदोलन किंवा निषेध. इल कन्सिव्ड ILLCONCEIVED इल कन्सिव्ड म्हणजे चुकीचा किंवा विचार न करता केलेला. रिझोल्युशन्स RESOLUTIONS रिझोल्युशन्स म्हणजे ठराव किंवा निर्णय. लँग्वेज पॉलिसी LANGUAGE POLICY लँग्वेज पॉलिसी म्हणजे भाषाविषयक धोरण. मस्ट बी हिडेड MUSTBEHEEDED मस्ट बी हिडेड म्हणजे लक्षात घेतलं पाहिजे किंवा ऐकावं लागेल. मॅन्डेटरी MANDATORY मॅन्डेटरी म्हणजे सक्तीचं किंवा अनिवार्य. प्रायमरी स्कूल PRIMARY SCHOOL प्रायमरी स्कूल म्हणजे प्राथमिक शाळा. ऑप्शनल OPTIONAL ऑप्शनल म्हणजे पर्यायी किंवा ऐच्छिक. हिडेड HEEDED हिडेड म्हणजे लक्ष दिलं किंवा ऐकलं. अॅक्युज्ड ACCUSED अॅक्युज्ड म्हणजे आरोप केलेले. कझिन COUSIN कझिन म्हणजे चुलत किंवा आत्तेभाऊ. कमिंग टुगेदर COMINGTOGETHER कमिंग टुगेदर म्हणजे एकत्र येणे किंवा एकत्रित होणे. सिकिंग SEEKING सिकिंग म्हणजे प्रयत्न करणे किंवा मागणी करणे. डिकेड्स DECADES डिकेड्स म्हणजे दशके किंवा अनेक वर्ष. प्लॅंक PLANK प्लॅंक म्हणजे मुख्य मुद्दा किंवा आधार. प्राईड PRIDE प्राईड म्हणजे अभिमान. टू इम्पोज TOIMPOSE टू इम्पोज म्हणजे लादणे किंवा जबरदस्ती करणे. डिडवेल DIDWELL डिडवेल म्हणजे चांगलं केलं किंवा यशस्वीपणे केलं. टू विथड्रॉ TOWITHDRAW
WITHDRAW. टू विथड्रॉ म्हणजे मागे घेणे किंवा रद्द करणे. मॅन्डेट MANDATE मॅन्डेट म्हणजे जनादेश किंवा आदेश. इन्सिडंट ऑफ असॉल्ट INCIDENT OFASSAULT इन्सिडंट ऑफ असॉल्ट म्हणजे हल्ल्याची घटना. रिव्होकेशन REVOCATION रिव्होकेशन म्हणजे रद्दबातल करणे किंवा मागे घेणे. प्रोटेस्ट टर्न्ड विक्टरी PROTEST TURNED प्रोटेस्ट टर्न्ड विक्टरी म्हणजे आंदोलन ज्यात यश मिळालं. रिंग अलार्म बेल्स RINGALARM BELLS रिंग अलार्म बेल्स म्हणजे धोका सुचवणे किंवा सतर्कतेचा इशारा. टिप ओव्हर इंटू व्हायलन्स TIPOVERINTOVIOLENCE टिप ओव्हर इंटू व्हायलन्स म्हणजे हिंसेकडे वळणे. इंडस्ट्रियलाइज्ड स्टेट्स INDUSTRIALIZED इंडस्ट्रियलाइज्ड स्टेट्स म्हणजे औद्योगिक राज्य. एव्हर सिन्स EVERSINCE एव्हर सिन्स म्हणजे त्यावेळेपासून. फाउंडेड FOUNDED फाउंडेड म्हणजे स्थापन झाले. पिरिऑडिकली स्टोक्ड PERIODICALLY STOKED पिरिऑडिकली स्टोक्ड म्हणजे वेळोवेळी पेटवले. एम्प्लॉईंग डिव्हायसिव्ह EMPLOYING DIVISIVE एम्प्लॉईंग डिव्हायसिव्ह म्हणजे फूट पाडणारी रणनीती वापरणे. व्हायलंट टॅक्टिक्स VIOLENT TACTICS व्हायलंट टॅक्टिक्स म्हणजे हिंसक पद्धती किंवा डावपेच. हेसिटेट HESITATE हेसिटेट म्हणजे संकोच करणे किंवा थांबवणे. रॅली RALLY रॅली म्हणजे मोर्चा किंवा सभा. रिफ्यूज REFUSE रिफ्यूज म्हणजे नकार देणे. ऑफरिंग OFFERING ऑफरिंग म्हणजे देणे किंवा सादर करणे. ॲपरंट APPARENT ॲपरंट म्हणजे स्पष्ट किंवा उघड. बेलिजरन्स BELLIGERENCE बेलिजरन्स म्हणजे आक्रमक वर्तन किंवा भांडखोरपणा. रिझोनेट्स RESONATES रिझोनेट्स म्हणजे परिणाम होतो किंवा प्रभाव पडतो. अमंग द पीपल AMONGTHEPEOPLE अमंग द पीपल म्हणजे लोकांमध्ये किंवा जनतेमध्ये. मेकअप MAKEUP मेकअप म्हणजे बनलेले असणे किंवा हिस्सा असणे. मेकअप MAKEUP मेकअप म्हणजे बनलेले असणे किंवा हिस्सा असणे. सिग्निफिकंट SIGNIFICANT सिग्निफिकंट म्हणजे महत्त्वाचा किंवा मोठा. चंक ऑफ पॉप्युलेशन CHUNKOFPOPULATION चंक ऑफ पॉप्युलेशन म्हणजे लोकसंख्येचा मोठा भाग. कॅपिटल CAPITAL कॅपिटल म्हणजे राजधानी. अक्रॉस द कंट्री ACROSSTHECOUNTRY अक्रॉस द कंट्री म्हणजे संपूर्ण देशभर. ग्रोईंग डिस्कनेक्ट GROWING DISCONNECT ग्रोईंग डिस्कनेक्ट म्हणजे वाढत चाललेली तफावत किंवा दुरावा. ग्राउंड GROUND ग्राउंड म्हणजे जमीन स्तर किंवा वास्तव परिस्थिती. एव्हिडंट EVIDENT एव्हिडंट म्हणजे स्पष्ट किंवा दिसून येणारे. इलेक्टोरल रेकॉर्ड ELECTORAL इलेक्टोरल रेकॉर्ड म्हणजे निवडणुकीचा इतिहास. असेंब्ली इलेक्शन्स ASSEMBLY ELECTIONS असेंब्ली इलेक्शन्स म्हणजे विधानसभा निवडणूक. नन ॲट ऑल NONEATALL नन ॲट ऑल म्हणजे अजिबात नाही किंवा काहीही नाही. एंगेज्ड इन अ फाईट ENGAGEDINAFIGHT एंगेज्ड इन अ फाईट म्हणजे संघर्षात गुंतलेले. रिलेव्हन्स RELEVANCE रिलेव्हन्स म्हणजे महत्त्व किंवा सुसंगती. ड्रबिंग DRUBBING ड्रबिंग म्हणजे जबरदस्त पराभव. रिग्रेशन REGRESSION रिग्रेशन म्हणजे अधोगती किंवा मागे जाणे. लंपेनिझम LUMPENISM लंपेनिझम म्हणजे गुन्हेगारी मानसिकता किंवा असभ्य वर्तन. स्ट्रिपिंग अवे STRIPPINGAWAY स्ट्रिपिंग अवे म्हणजे हटवणे किंवा काढून टाकणे. शीन SHEEN शीन म्हणजे प्रतिष्ठा. सीन टू बी स्टेडीइंग SEENTOBE सीन टू बी स्टेडीइंग म्हणजे स्थिरतेकडे वाटचाल करणारा. सोबर SOPER सोबर म्हणजे गंभीर किंवा समजूतदार. पॅन्डेमिक PANDEMIC पॅन्डेमिक म्हणजे साथीची किंवा मोठ्या प्रणालीतील रोगराई. अर्न EARNED अर्न म्हणजे मिळवले किंवा प्राप्त केले. कंडेम्ड CONDEMNED कंडेम्ड म्हणजे निषेध केले किंवा निंदा केली. परपेट्रेटर्स PERPETRATORS परपेट्रेटर्स म्हणजे गुन्हेगार किंवा अत्याचार करणारे. कॉन्सिक्वेन्सेस CONSEQUENCES कॉन्सिक्वेन्सेस म्हणजे परिणाम. टेकिंग द लॉ इंटू देअर ओन हँड्स TAKING THELAWINTOTHEIROWNHANDS टेकिंग द लॉ इंटू देअर ओन हँड्स म्हणजे स्वतः कायदा हातात घेणे. स्वीपिंग मॅन्डेट SWEEPING MANDATE स्वीपिंग मॅन्डेट म्हणजे प्रचंड बहुमताचा आदेश किंवा जनादेश. डिलिव्हर DELIVER डिलिव्हर म्हणजे पूर्ण करणे किंवा वचनपूर्ती करणे. एनहान्सिंग ENHANCING एनहान्सिंग म्हणजे सुधारणा करणे किंवा वाढवणे. इझी ऑफ डुईंग बिझनेस
CARVING इझी ऑफ डुईंग बिझनेस म्हणजे व्यवसाय करणे सुलभ करणे. कार्विंग आउट CARVING कार्विंग आउट म्हणजे तयार करणे किंवा निर्माण करणे. अवेन्यूज AVENUES अवेन्यूज म्हणजे संधी किंवा मार्ग. नॅरोइंग पॉलिटिकल प्रोजेक्ट NARROWING POLITICAL PROJECT नॅरोइंग पॉलिटिकल प्रोजेक्ट म्हणजे संकुचित राजकीय उद्दिष्ट. अलाउड ALLOWED अलाउड म्हणजे परवानगी दिली गेली. कॉक अ स्नूक COCKASNOOK कॉक अ स्नूक म्हणजे मुद्दाम अवमान करणे किंवा थट्टा करणे. स्कॅमर्स SCAMMERS स्कॅमर्स म्हणजे फसवणूक. ट्रेल TRAIL ट्रेल म्हणजे मागोवा किंवा तपशील. राईज RISE राईज म्हणजे वाढ किंवा चढती अवस्था. डिजिटल स्कॅम्स DIGITAL SCAMS डिजिटल स्कॅम्स म्हणजे ऑनलाईन फसवणूक किंवा इंटरनेटच्या माध्यमातून होणारी फसवणूक. पब्लिक अवेअरनेस PUBLIC AWARENESS पब्लिक अवेअरनेस म्हणजे जनजागृती किंवा लोकांमध्ये माहिती पसरवणे. फ्रॉडस्टर्स FRAUDSTERS फ्रॉडस्टर्स म्हणजे फसवणूक करणे किंवा ठग. मॉडस ओपेरंडी MODUSOPERANDI मॉडस ओपेरंडी म्हणजे काम करण्याची पद्धत किंवा गुन्हेगाराची कार्यशैली. स्विफ्ट ॲक्शन SWIFT ACTION स्विफ्ट ॲक्शन म्हणजे त्वरित कारवाई किंवा जलद प्रतिक्रिया. अथॉरिटीज AUTHORITIES अथॉरिटीज म्हणजे अधिकार असलेली यंत्रणा किंवा अधिकारी संस्था. इन्क्रीज INCREASE इन्क्रीज म्हणजे वाढ किंवा प्रमाणात वाढ होणे. डिजिटल अरेस्ट DIGITALARREST डिजिटल अरेस्ट म्हणजे ऑनलाईन फसवणुकीसाठी अटक. सायबर क्राईम SYBERCRIME सायबर क्राईम म्हणजे इंटरनेटवरून केलेला गुन्हा किंवा संगणक गुन्हा. ट्रिपल्ड TRIPLED ट्रिपल्ड म्हणजे तीनपट वाढले किंवा त्रिगुणित झाले. रायझिंग RISING रायझिंग म्हणजे वाढत आहे किंवा उंचावणारे. डिफ्रॉइडेड DEFRAUDED डिफ्रॉइडेड म्हणजे फसवले गेले. ग्रोईंग GROWING ग्रोईंग म्हणजे वाढणारे किंवा विकसित होणारे. टेंड टू इन्व्हॉल्व TENDTOINVOLVE टेंड टू इन्व्हॉल्व म्हणजे सहसा यामध्ये समाविष्ट असते. इम्पर्सोनेटिंग IMPERSONATING इम्पर्सोनेटिंग म्हणजे खोटी ओळख सांगणे किंवा दुसऱ्याचे रूप घेणे. लॉ इन्फोर्समेंट ऑफिशियल्स LAWENFORCEMENT OFFICIALS लॉ इन्फोर्समेंट ऑफिशियल्स म्हणजे कायदा अंमलबजावणी अधिकारी जसे पोलीस CBI. इन्कम टॅक्स डिपार्टमेंट INCOMETAX DEPARTMENT इन्कम टॅक्स डिपार्टमेंट म्हणजे आयकर विभाग. DUPE ड्यूप म्हणजे फसवणे किंवा भ्रमात टाकणे. विक्टिम्स VICTIMS विक्टिम्स म्हणजे बळी पडलेले लोक किंवा फसवले गेलेले. क्रॉस सेक्शन ऑफ सोसायटी CROSS SECTION OFSOCIETY क्रॉस सेक्शन ऑफ सोसायटी म्हणजे समाजातील विविध स्तरातील लोक. प्रायव्हेट सेक्टर प्रोफेशनल्स PRIVATE SECTOR PROFESSIONALS प्रायव्हेट सेक्टर प्रोफेशनल्स म्हणजे खाजगी क्षेत्रातील व्यावसायिक. सिनियर सिटिझन्स SENIORCITIZENS सिनियर सिटिझन्स म्हणजे ज्येष्ठ नागरिक किंवा वृद्ध. एनस्नॅर्ड ENSNARED एनस्नॅर्ड म्हणजे अडकवले गेले किंवा जाळ्यात अडकवले गेले. फेक इंटरोगेशन्स FAKEINTERROGATIONS फेक इंटरोगेशन्स म्हणजे खोटे चौकशी सत्र किंवा बनावट चौकशी. केअरफुली डॉक्युमेंटेड CAREFULLY TOCUMENTED केअरफुली डॉक्युमेंटेड म्हणजे काळजीपूर्वक नोंद केलेले. सेव्हरल SEVERAL सेव्हरल म्हणजे अनेक. सेव्हरलचा अर्थ येथे अनेक उदाहरणे किंवा अनेक घटना असा होतो. ट्रान्सफर्ड TRANSFERRED ट्रान्सफर्ड म्हणजे हस्तांतरित केले किंवा पाठवले. म्यूल अकाउंट्स MULEACCOUNTS म्यूल अकाउंट्स म्हणजे दुसऱ्याच्या नावाने चालवलेली फसवणूक खाते. स्टॅगरिंग सम STAGGERING स्टॅगरिंग सम म्हणजे प्रचंड रक्कम किंवा खूप मोठे पैसे. इन अ मॅटर ऑफ अ फ्यू मिनिट्स INAMATTEROFAFEWMINUTES इन अ मॅटर ऑफ अ फ्यू मिनिट्स म्हणजे काही मिनिटातच. इंडिकेशन्स INDICATIONS इंडिकेशन्स म्हणजे संकेत किंवा लक्षणे. स्टोलन फंड्स STOLENFUNDS स्टोलन फंड्स म्हणजे चोरीचे पैसे किंवा चोरलेली रक्कम. बीइंग युज्ड BEING USED बीइंग युज्ड म्हणजे वापरले जात आहे. बाय BUY बाय म्हणजे खरेदी करणे. क्रिप्टोकरन्सी CRYPTOCURRENCY क्रिप्टोकरन्सी म्हणजे डिजिटल चलन उदाहरणार्थ बिटकॉइन. फ्यू अँड फार बिटवीन FEWAND FAR BETWEEN
फ्यू अँड फार बिटवीन म्हणजे फार कमी प्रमाणात किंवा क्वचितच. विथड्रॉन WITHDRAWN विथड्रॉन म्हणजे काढले गेले किंवा पैसे काढले. रिटायर्ड RETIRED रिटायर्ड म्हणजे निवृत्त किंवा सेवानिवृत्त. फॉर्मर डेप्युटी FORMER फॉर्मर डेप्युटी म्हणजे माजी उपअधिकारी. नर्सिंग सुपरिंटेंडंट NURSING SUPERINTENDENT नर्सिंग सुपरिंटेंडंट म्हणजे नर्सिंग प्रमुख किंवा वरिष्ठ परिचारिका अधिकारी. सेव्हिंग्स SAVINGS सेव्हिंग्स म्हणजे बचत. पेन्शन PENSION पेन्शन म्हणजे निवृत्तीवेतन. रिकवर्ड RECOVERED रिकवर्ड म्हणजे परत मिळवले किंवा वसूल केले. स्प्रेड SPREAD स्प्रेड म्हणजे पसरवणे. बीवेअर BEWARE बीवेअर म्हणजे सावध राहा किंवा खबरदारी घ्या. बीवेअर म्हणजे सावध राहा किंवा खबरदारी घ्या. अंडर द लॉ UNDERTHELAW अंडर द लॉ म्हणजे कायद्याच्या अधीन. कॉशन्ड CAUTIONED कॉशन्ड म्हणजे इशारा दिला किंवा सूचना दिली. लॉन्च्ड LAUNCHED लॉन्च म्हणजे सुरू केले किंवा चालू केले. कॅम्पेन्स CAMPAIGNS कॅम्पेन्स म्हणजे मोहिमा. एड्युकेट EDUCATE एड्युकेट म्हणजे शिक्षित करणे किंवा माहिती देणे. रिगार्डिंग द नेचर REGARDING रिगार्डिंग द नेचर म्हणजे स्वरूपाबाबत किंवा प्रकाराबाबत. एफर्ट्स EFFORTS एफर्ट्स म्हणजे प्रयत्न. रॅम्प्ड अप RAMPEDUP रॅम्प्ड अप म्हणजे वाढवले किंवा तीव्र केले. सस्पिशियस ॲक्टिव्हिटीज SUSPICIOUS ACTIVITIES सस्पिशियस ॲक्टिव्हिटीज म्हणजे संशयास्पद हालचाली. फ्रॉड्स FRAUDS फ्रॉड्स म्हणजे फसवणुकीचे प्रकार किंवा ठगांचे कारनामे. टायटन TIGHTEN टायटन म्हणजे कडक करणे किंवा कठोर करणे. फिक्टिशियस FICTITIOUS फिक्टिशियस म्हणजे काल्पनिक किंवा खोटे. सस्पिशियस ट्रान्झॅक्शन्स SUSPICIOUS TRANSACTIONS सस्पिशियस ट्रान्झॅक्शन्स म्हणजे संशयास्पद व्यवहार. इन्स्टन्स INSTANCE इन्स्टन्स म्हणजे उदाहरण किंवा एखादी घटना. ट्रान्झॅक्शन TRANSACTIONS ट्रान्झॅक्शन्स म्हणजे आर्थिक व्यवहार किंवा व्यवहाराची नोंद. फ्लॅग्ड इमिजिएटली FLAGGEDIMMEDIATELY फ्लॅग्ड इमिजिएटली म्हणजे त्वरित लक्ष वेधून घेणे. ॲप्रोप्रिएट ॲक्शन APPROPRIATEACTION ॲप्रोप्रिएट ॲक्शन म्हणजे योग्य कृती किंवा समर्पक पाऊल. स्विफ्टली SWIFTLY स्विफ्टली म्हणजे त्वरेने किंवा लवकरात लवकर. लिटरेट LITERATE लिटरेट म्हणजे साक्षर. रिसोर्स रिच RESOURCERICH रिसोर्स रिच म्हणजे साधन संपन्न. वायडनिंग WIDENING वायडनिंग म्हणजे वाढणारी. सोशल इनेक्विटीज SOCIALINEQUITIES सोशल इनेक्विटीज म्हणजे सामाजिक विषमता. क्वाएट रेव्होल्यूशन QUIET क्वाएट रिव्होल्यूशन म्हणजे शांतपण प्रभावी बदल. अनफोल्डेड UNFOLDED अनफोल्डेड म्हणजे उलगडलेला किंवा सुरू झालेला. नॉर्थ ईस्ट NORTHEAST नॉर्थ ईस्ट म्हणजे ईशान्येकडील. येथे नॉर्थ ईस्ट हा शब्द ईशान्येकडील राज्यांसाठी वापरला आहे. त्यालाच आपण सेवन सिस्टर्स असेही म्हणतो. बिकम BECOME बिकम म्हणजे बनले किंवा झाले. अंडर UNDER अंडर म्हणजे अंतर्गत किंवा खाली. लिटरसी प्रोग्राम LITERACY PROGRAME लिटरसी प्रोग्राम म्हणजे साक्षरता अभियान. अकॉर्डिंग ACCORDING अकॉर्डिंग म्हणजे अनुसार किंवा प्रमाणे. लेटेस्ट LATEST लेटेस्ट म्हणजे ताजे किंवा अलीकडील. पिरियॉडिक लेबर फोर्स सर्वे PERIODIC LABOUR FORCE पिरियॉडिक लेबर फोर्स सर्वे म्हणजे वेळोवेळी होणारा कामगार सर्वेक्षण. सिटिझन्स CITIZENS सिटिझन्स म्हणजे नागरिक. नॅशनल ॲव्हरेज NATIONAL नॅशनल ॲव्हरेज म्हणजे देशाचा सरासरी दर. अहेड AHEAD अहेड म्हणजे पुढे किंवा वरचढ. सेलिब्रेटेड CELEBRATED सेलिब्रेटेड म्हणजे प्रसिद्ध किंवा गौरवले गेलेले. ह्युमन डेव्हलपमेंट अचिव्हमेंट्स HUMAN DEVELOPMENT ACHIEVEMENTS ह्युमन डेव्हलपमेंट अचिव्हमेंट्स म्हणजे मानवी विकासातील यश. येथे ह्युमनचा अर्थ मानवी, डेव्हलपमेंटचा अर्थ विकास आणि अचिव्हमेंटचा अर्थ यश हा होतो. टेक्नोक्रॅसी अलोन TECHNOCRACY ALONE टेक्नोक्रॅसी अलोन म्हणजे फक्त तांत्रिक व्यवस्थापन. ब्रॉडर BROADER ब्रॉडर म्हणजे व्यापक किंवा विस्तृत. होलिस्टिक मॉडेल HOLISTIC MODEL
होलिस्टिक मॉडेल म्हणजे सर्वांगीण दृष्टिकोन. इन्क्लुझिव्ह INCLUSIVE इन्क्लुझिव्ह म्हणजे सर्वसमावेशक. इन्व्हॉल्व्स पेशंट INVOLVES इन्व्हॉल्व्स पेशंट म्हणजे संयम आवश्यक असलेले. कम्युनिटी लीड COMMUNITY कम्युनिटी लीड म्हणजे समुदायत्वाद्वारे चालवलेले. रिकग्नाइज RECOGNISE रिकग्नाइज म्हणजे ओळखणे किंवा मान्यता देणे. क्लॉमंगाईंना TLAWMNGAIHNA क्लॉमंगाईंना म्हणजे इतरांसाठी निस्वार्थी सेवा. व्हॉलंटियर्स VOLUNTEERS व्हॉलंटियर्स म्हणजे स्वयंसेवक. ब्रेव्ड BRAVED ब्रेव्ड म्हणजे धाडसाने तोंड दिले. रिमोट लोकेशन्स REMOTELOCATIONS रिमोट लोकेशन्स म्हणजे दुर्गम भाग. पुअर कनेक्टिव्हिटी POORCONNECTIVITY पुअर कनेक्टिव्हिटी म्हणजे दुर्बळ संपर्क किंवा नेटवर्क. इंडिव्हिज्युअल्स INDIVIDUALS इंडिव्हिज्युअल्स म्हणजे व्यक्ती. अस्पायर्ड ASPIRED अस्पायर्ड म्हणजे इच्छा व्यक्त केली किंवा ध्येय ठरवले. स्ट्रगल्ड STRUGGLED स्ट्रगल्ड म्हणजे झगडले. अडल्ट ADULT अडल्ट म्हणजे प्रौढ किंवा मोठ्या वयाचे लोक. फंक्शनल लिटरसी FUNCTIONAL LITERACY फंक्शनल लिटरसी म्हणजे व्यवहारात उपयोगी साक्षरता. रुरल RURAL रुरल म्हणजे ग्रामीण किंवा खेड्यातील. अर्बन URBAN अर्बन म्हणजे शहरी किंवा शहरातील. इंडिकेटिंग INDICATING इंडिकेटिंग म्हणजे दर्शविणारे किंवा संकेत देणारे. ऑलमोस्ट ALMOST ऑलमोस्ट म्हणजे जवळपास. डिवाइड DIVIDE डिवाइड म्हणजे फटका किंवा फरक किंवा दरी. अनॉमली ANOMALY अनॉमली म्हणजे अपवाद किंवा असामान्यता. रँक्स RANKS रँक्स म्हणजे क्रमवारीत स्थान मिळवणे. इम्पॉर्टंट इंडिकेटर्स IMPORTANT INDICATORS इम्पॉर्टंट इंडिकेटर्स म्हणजे महत्त्वाचे निर्देशांक किंवा मोजमापे. बोस्ट्स BOASTS बोस्ट्स म्हणजे अभिमान बाळगणे. वर्कफोर्स पार्टिसिपेशन WORKFORCE PARTICIPATION वर्कफोर्स पार्टिसिपेशन म्हणजे कामगार सहभाग. रेशो RATIO रेशो म्हणजे प्रमाण किंवा गुणोत्तर. सरपासेस SURPASSES सरपासेस म्हणजे मागे टाकणे. लोवेस्ट इन्फंट मॉर्टेलिटी LOWEST INFANT MORTALITY लोवेस्ट इन्फंट मॉर्टेलिटी म्हणजे सर्वात कमी बालमृत्यू दर. अटेंड्स ATTENDANCE अटेंड्स म्हणजे उपस्थिती. प्रायमरी PRIMARY प्रायमरी म्हणजे प्राथमिक. लेवल्स LEPELS लेवल्स म्हणजे पातळ्या किंवा स्तर. वाईल WHILE वाईल म्हणजे जरी किंवा तरी सुद्धा. डिफायनिंग फॅक्टर DEFINING FACTOR डिफायनिंग फॅक्टर म्हणजे निर्णायक घटक. इक्वेटेड EQUATED इक्वेटेड म्हणजे समान केलेले किंवा तुलनात्मक केलेले. मोअर रिसोर्स MORERESOURCE मोअर रिसोर्स म्हणजे अधिक साधने असलेले. शोज SHOWS शोज म्हणजे दाखवतो किंवा स्पष्ट करतो. पॉलिसी निम्बलनेस POLICY NIMBLENEWS पॉलिसी निम्बलनेस म्हणजे धोरणांतील लवचिकता किंवा चपळता. फंक्शन ऑफ इंटेंट FUNCTIONOF INTENT फंक्शन ऑफ इंटेंट म्हणजे हेतूवर आधारित कार्य. अकाउंटॅबिलिटी ACCOUNTABILITY अकाउंटॅबिलिटी म्हणजे जबाबदारी. इन्व्हेस्टिंग INVESTING इन्व्हेस्टिंग म्हणजे गुंतवणूक करणे. ट्रस्टिंग TRUSTING ट्रस्टिंग म्हणजे विश्वास ठेवणे. लोकल इन्स्टिट्यूशन्स LOCAL INSTITUTIONS लोकल इन्स्टिट्यूशन्स म्हणजे स्थानिक संस्था. बिल्डिंग BUILDING बिल्डिंग म्हणजे निर्माण किंवा उभारणी. कम्युनिटी COMMUNITY कम्युनिटी म्हणजे समुदाय. डिजिटल DIGITAL डिजिटल म्हणजे डिजिटल किंवा संगणकीय स्वरूपात. ग्लोबल फ्युचर GLOBAL FUTURE ग्लोबल फ्युचर म्हणजे जागतिक भविष्य. पाथ PATH पाथ म्हणजे मार्ग किंवा दिशा. कन्सर्न CONCERN कन्सर्न म्हणजे काळजी किंवा विचार. डिग्निटी DIGNITY डिग्निटी म्हणजे सन्मान किंवा प्रतिष्ठा. इन्क्लुडिंग INCLUDING इन्क्लुडिंग म्हणजे समावेश करणे. स्पेशली ESPECIALLY स्पेशली म्हणजे विशेषतः. मार्जिन्स MARGINS मार्जिन्स म्हणजे समाजातील बाजूला पडलेले लोक किंवा वंचित वर्ग. स्टेट्स STATES स्टेट्स म्हणजे राज्य. सॉल्ट SALT सॉल्ट म्हणजे मीठ. उंड WOUND उंड म्हणजे जखम. अंडरलाइन्स UNDERLINES अंडरलाइन्स म्हणजे अधोरेखित करते किंवा ठळकपणे दर्शवते. प्रेडिकॅमेंट PREDICAMENT प्रेडिकॅमेंट म्हणजे अडचणीतील परिस्थिती किंवा कठीण अवस्था. डिनाईड DENIED डिनाईड म्हणजे नाकारले गेले किंवा मिळाले नाही. ॲडमिनिस्ट्रेशन
ADMINISTRATION ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे प्रशासन. एक्सर्टिंग EXERTING एक्सर्टिंग म्हणजे दबाव टाकणे किंवा प्रयत्न करणे. मेज MAIZE मेज म्हणजे मका. ऑलमोस्ट ALMOST ऑलमोस्ट म्हणजे जवळजवळ. एंटायरली ENTIRELY एंटायरली म्हणजे पूर्णपणे किंवा. प्रोड्यूस PRODUCE प्रोड्यूस म्हणजे उत्पादने किंवा शेतीमाल. क्रॉप्स CROPS क्रॉप्स म्हणजे पिके. ह्यूज स्टेक्स HUGE ह्यूज STAKES स्टेक्स ह्यूज स्टेक्स म्हणजे मोठे आर्थिक स्वारस्य किंवा गुंतवणूक. एक्सपोर्ट्स EXPORTS एक्सपोर्ट्स म्हणजे निर्यात. रॉ सोयाबीन RAW रॉ SOYABEAN सोयाबीन. रॉ सोयाबीन म्हणजे कच्चे सोयाबीन. अलोन ALONE अलोन म्हणजे फक्त किंवा एकटेच. व्हॅल्यूड VALUED व्हॅल्यूड म्हणजे किमतीचे किंवा किंमत असलेले. बिलियन BILLION बिलियन म्हणजे अब्ज. सोयाबीन मिल SOYABEAN सोयाबीन. MEAL मिल सोयाबीन मिल म्हणजे सोयाबीन पासून मिळणारे प्रथिनयुक्त खाद्य. मेज डिराइव्ड इथेनॉल MAIZE मेज DERIVED डिराइव्ड ETHANOL इथेनॉल. मेज डिराइव्ड इथेनॉल म्हणजे मक्यापासून तयार केलेले इंधन. ड्राईड डिस्टिलर्स ग्रेन्स DRIED ड्राईड DISTILLERS डिस्टिलर्स GRAINS ग्रेन्स. ड्राईड डिस्टिलर्स ग्रेन्स म्हणजे इथेनॉल उत्पादनातून उरलेले कोरडे पशुखाद्य. ॲडेड ADDED ॲडेड म्हणजे जोडले किंवा समाविष्ट केले. इम्परेटिव्ह IMPERATIVE इम्परेटिव्ह म्हणजे अत्यावश्यक किंवा अनिवार्य. रिइन्फोर्स्ड REINFORCED रिइन्फोर्स्ड म्हणजे बळकट केले किंवा अधोरेखित केले. पॉलिटिकल कंपल्शन POLITICAL पॉलिटिकल COMPULSION कंपल्शन. पॉलिटिकल कंपल्शन म्हणजे राजकीय मजबुरी. टू केटर TOCATER टू केटर म्हणजे पुरवठा करणे किंवा सेवा देणे. येथे टू केटरचा अर्थ हा मतदारांची मागणी पूर्ण करणे हा होतो. कॉर्न बेल्ट स्टेट CORN कॉर्न BELT बेल्ट STATE स्टेट. कॉर्न बेल्ट स्टेट म्हणजे मका उत्पादक भागातील राज्य. मिड वेस्टर्न US MIDWESTERN मिड वेस्टर्न US म्हणजे अमेरिकेमधील मध्य पश्चिम भागातील राज्य किंवा ठिकाण. ग्रोईंग GROWING ग्रोईंग म्हणजे उगम पावणे किंवा उत्पादन करणे. बल्क BULK बल्क म्हणजे मोठ्या प्रमाणात. व्हीट WHEAT व्हीट म्हणजे गहू. इलिनॉय इंडियाना आणि ओहायो ILLINOIS इलिनॉय INDIANA इंडियाना. OHIO ओहायो. इलिनॉय इंडियाना आणि ओहायो हे अमेरिकेमधील राज्य आहेत. रस्ट बेल्ट RUST रस्ट BELT बेल्ट. रस्ट बेल्ट म्हणजे औद्योगिक क्षेत्राचा भाग जो आता मंदावलेला आहे. कॉन्स्टिट्यूटेड CONSTITUTED कॉन्स्टिट्यूटेड म्हणजे बनवलेले किंवा समाविष्ट असलेले. इंडस्ट्रियल हार्टलँड INDUSTRIAL इंडस्ट्रियल HEARTLAND हार्टलँड. इंडस्ट्रियल हार्टलँड म्हणजे औद्योगिक केंद्रस्थानी असलेला भाग. स्वेप्ट SWEPT स्वेप्ट म्हणजे जिंकले किंवा वर्चस्व मिळवले. येथे स्वेप्टचा अर्थ निवडणुकीमध्ये जिंकले किंवा निवडणुकीमध्ये वर्चस्व मिळवले असा होतो. प्रेसिडेन्शियल इलेक्शन्स PRESIDENTIAL प्रेसिडेन्शियल ELECTIONS इलेक्शन्स. प्रेसिडेन्शियल इलेक्शन्स म्हणजे राष्ट्रपती निवडणुका. एव्हिडंटली EVIDENTLY एव्हिडंटली म्हणजे स्पष्टपणे किंवा उघडपणे. रिटर्न RETURN रिटर्न म्हणजे परतफेड किंवा बदल्यात काही देणे. फेवर FAVOUR फेवर म्हणजे उपकार किंवा कृपादृष्टी. प्रेझेंट्स PRESENTS प्रेझेंट्स म्हणजे दर्शवते किंवा सादर करते. डिलेमा DILEMMA डिलेमा म्हणजे दुहेरी अडचण. लेस टू डू LESSTODO लेस टू डू म्हणजे कमी संबंध असलेले. इकॉनॉमिक्स ECONOMICS इकॉनॉमिक्स म्हणजे अर्थशास्त्र किंवा आर्थिक घडामोडी. दॅट ऑफ THATOF दॅट ऑफ म्हणजे त्या संदर्भात किंवा त्या तुलनेत. ग्रोअर्स GROWERS ग्रोअर्स म्हणजे शेतकरी किंवा उत्पादक. मच मोअर MUCH मच MORE मोअर मच मोअर म्हणजे खूप अधिक. कॉस्ट कॉम्पिटेटिव्ह COST कॉस्ट COMPETITIVE कॉम्पिटेटिव्ह. कॉस्ट कॉम्पिटेटिव्ह म्हणजे खर्चात स्पर्धात्मक. इम्पोर्ट्स IMPORTS इम्पोर्ट्स म्हणजे आयात. मिलियन टन MILLION मिलियन TONE टन. मिलियन टन म्हणजे 10 लाख टन. 1 मिलियन टन्स म्हणजे 10 लाख टन होतात. सोयाबीन ऑइल SOYAN सोयाबीन. OIL ऑइल सोयाबीन ऑइल म्हणजे सोयाबीन तेल. ॲन्युअली ANNUALY ॲन्युअली म्हणजे दरवर्षी. डोमेस्टिक DOMESTIC डोमेस्टिक म्हणजे देशांतर्गत किंवा स्वदेशी. व्हॅल्यू ॲडिशन VALUE व्हॅल्यू ADDITION ॲडिशन
व्हॅल्यू ॲडिशन म्हणजे मूल्यवृद्धी किंवा उपयुक्ततेत वाढ. स्टँड पॉइंट STANDPOINT स्टँड पॉइंट म्हणजे दृष्टिकोन किंवा भूमिकेने. मेक सेन्स MEKES मेक्स SENSE सेन्स मेक्स सेन्स म्हणजे योग्य वाटते किंवा अर्थपूर्ण आहे. इटसेल्फ ITSELF इटसेल्फ म्हणजे स्वतःच. प्रोसेस्ड PROCESSED प्रोसेस्ड म्हणजे प्रक्रिया केलेले. प्रोसेस्ड हा शब्द प्रोसेस शब्दाचा पास्ट टेन्स आहे. टू यील्ड TOYIELD टू यील्ड म्हणजे निर्माण करणे किंवा तयार करणे. बोथ BOTH बोथ म्हणजे दोन्ही. ऑइल OIL ऑइल म्हणजे तेल. रेसिड्युअल RESIDUAL रेसिड्युअल म्हणजे उरलेले किंवा शिल्लक. प्रोटीन रिच केक PROTEIN प्रोटीन RICH रिच CAKE केक प्रोटीन रिच केक म्हणजे प्रथिनयुक्त खाद्य उरलेला भाग. मील MEAL मील म्हणजे अन्न किंवा खाद्यपदार्थ. डिफरन्स DIFFERENCE डिफरन्स म्हणजे फरक. मेबी MAYBE मेबी म्हणजे कदाचित किंवा शक्यतो. समवॉट लेस SOMLESS लेस समवॉट लेस म्हणजे थोडकाच कमी. हार्वेस्ट HARVEST हार्वेस्ट म्हणजे कापणी किंवा पीक काढणे. पर हेक्टर PER पर HECTARE हेक्टर पर हेक्टर म्हणजे प्रत्येक हेक्टर मागे. हेक्टरनाच आहे का. टनेज TONNAGE टनेज म्हणजे टन प्रमाणातील वजन. काउंटर पार्ट्स COUNTERPARTS काउंटर पार्ट्स म्हणजे समकक्ष किंवा तुलनात्मक भागीदार. IOWA आयोवा हे एक अमेरिकेतील राज्य आहे. कंझम्पशन CONSUMPTION कंझम्पशन म्हणजे वापर किंवा उपभोग. ऑन द बॅक ONTHEBACK ऑन द बॅक म्हणजे पाठिंब्याने किंवा प्रभावामुळे. फीड FEED फीड म्हणजे पशुखाद्य. इथेनॉल बायोफ्युएल ETHANOL इथेनॉल BIOFUEL बायोफ्युएल इथेनॉल बायोफ्युएल म्हणजे जैव इंधन. डिमांड DEMAND डिमांड म्हणजे मागणी. प्रॅक्टिकल नेसेसिटी PRACTICAL प्रॅक्टिकल NECESSITY नेसेसिटी प्रॅक्टिकल नेसेसिटी म्हणजे वास्तव गरज. रायझिंग इन्कम्स RISING रायझिंग INCOMES इन्कम्स रायझिंग इन्कम्स म्हणजे वाढणारे उत्पन्न. लीड LEAD लीड म्हणजे कारणीभूत ठरणे किंवा परिणाम घडवणे. कंझ्युम मोअर CONSUME कंझ्युम MORE मोअर कंझ्युम मोअर म्हणजे अधिक प्रमाणात वापरणे किंवा खाणे. डेअरी डेअरी म्हणजे दुग्ध व्यवसाय किंवा दूध व दुधाचे पदार्थ. ॲनिमल प्रॉडक्ट्स ANIMAL ॲनिमल PRODUCTS ॲनिमल प्रॉडक्ट्स ANIMAL ॲनिमल PRODUCTS प्रॉडक्ट्स ॲनिमल प्रॉडक्ट्स म्हणजे प्राणीजन्य पदार्थ. रिक्वायर REQUIRE रिक्वायर म्हणजे गरज भासणे किंवा आवश्यक असणे. KEY की म्हणजे महत्वाचे किंवा मुख्य. फीड इन्ग्रेडियंट्स FEED फीड INGREDIENTS इन्ग्रेडियंट फीड इन्ग्रेडियंट्स म्हणजे खाद्य घटक. येथे फीड इन्ग्रेडियंट्स या शब्दाचा अर्थ पशुखाद्यांचे घटक असा होतो. प्रॉब्लेम PROBLEM प्रॉब्लेम म्हणजे समस्या किंवा अडचण. ग्रोन GROWN ग्रोन म्हणजे उगम पावलेले किंवा पिकवलेले. रिस्पेक्टिव्हली RESPECTIVELY रिस्पेक्टिव्हली म्हणजे अनुक्रमे. शेअर नंबर ऑफ SHEER शेअर NUMBER नंबर OF ऑफ शेअर नंबर ऑफ म्हणजे खूप मोठी संख्या. फार्मर्स FARMERS फार्मर्स म्हणजे शेतकरी. इन्व्हॉल्व्ड INVOLVED इन्व्हॉल्व्ड म्हणजे सहभागी किंवा गुंतलेले. ऑब्लिव्हियस OBLIVIOUS ऑब्लिव्हियस म्हणजे बेखबर किंवा दुर्लक्षित करणारे. इंटरेस्ट INTERESTS इंटरेस्ट म्हणजे हितसंबंध किंवा स्वारस्य. पॉलिसी ओन गोल्स POLICY OWN GOALS पॉलिसी ओन गोल्स म्हणजे धोरणातील चुका. इदर EITHER इदर म्हणजे किंवा दोन्हीपैकी एक. GM टेक्नॉलॉजी GMTECHNOLOGY GM टेक्नॉलॉजी म्हणजे जनुकीय बदल केलेली तंत्रज्ञान. अलाउड ALLOWED अलाउड म्हणजे परवानगी दिली गेलेली. प्लांट PLANT प्लांट म्हणजे रोप किंवा वनस्पती. व्हरायटीज VARIETIES व्हरायटीज म्हणजे प्रकार किंवा जाती. टॉलरेट TOLERATE टॉलरेट म्हणजे सहन करणे. ऍप्लिकेशन ऑफ APPLICATION OF ऍप्लिकेशन ऑफ म्हणजे वापर किंवा अंमलबजावणी. हर्बिसाइड्स HERBICIDES हर्बिसाइड्स म्हणजे तणनाशके. रेसिस्ट RESIST रेसिस्ट म्हणजे प्रतिकार करणे. डेडली DEADLY डेडली म्हणजे घातक किंवा जीव घेणे. इन्सेक्ट अटॅक्स INSECT इन्सेक्ट ATTACKS अटॅक्स इन्सेक्ट अटॅक्स म्हणजे कीटकांचे हल्ले. देअरफॉर THEREFORE देअरफॉर म्हणजे त्यामुळे किंवा म्हणून. एबल टू ABLETO एबल टू म्हणजे सक्षम असणे. हायर यील्ड्स HER हायर YIELDS यील्ड्स हायर यील्ड्स म्हणजे अधिक उत्पादन किंवा अधिक पीक. थ्रू THROUGH थ्रू म्हणजे मार्फत किंवा द्वारे. बेटर वीड BETTER WEED बेटर वीड म्हणजे अधिक चांगले तण नियंत्रण. पेस्ट कंट्रोल
PEST पेस्ट, CONTROL कंट्रोल, पेस्ट कंट्रोल म्हणजे कीटक नियंत्रण. अनफॉर्च्युनेटली, UNFORTUNATELY अनफॉर्च्युनेटली म्हणजे दुर्दैवाने. सेम टेक्नॉलॉजी, SAME सेम, TECHNOLOGY टेक्नॉलॉजी, सेम टेक्नॉलॉजी म्हणजे तेच तंत्रज्ञान. एक्सपेक्टेड टू, EXPECTED एक्सपेक्टेड टू म्हणजे अपेक्षित आहे. कम्पीट, COMPETE कम्पीट म्हणजे स्पर्धा करणे. अगेन्स्ट, AGAINST अगेन्स्ट म्हणजे विरोधात किंवा सामोरे. सकम्ड टू, SUCCUMBED सकम्ड टू म्हणजे चुकले किंवा दबावाखाली आले. लडाईट इंटरेस्ट्स, LUDDITE लडाईट, INTERESTS इंटरेस्ट्स, लडाईट इंटरेस्ट्स म्हणजे नवतंत्रज्ञानाला विरोध करणारे हितसंबंध. ब्लॉकिंग, BLOCKING ब्लॉकिंग म्हणजे अडथळा आणणे किंवा थांबवणे. नेम ऑफ, NAMEOF नेम ऑफ म्हणजे नावाखाली किंवा नाव घेऊन. स्वदेशी, SWADESHI स्वदेशी म्हणजे स्वदेशी चळवळ. लीड टू, LEDTO लीड टू म्हणजे परिणामी झाले किंवा कारणीभूत ठरले. लेड टू, LEDTO लेड टू म्हणजे परिणामी झाले किंवा कारणीभूत ठरले. टर्निंग फ्रॉम, TURNING टर्निंग, FROM फ्रॉम टर्निंग फ्रॉम म्हणजे पासून बदलणे. नेट एक्सपोर्टर, NET नेट, EXPORTER एक्सपोर्टर, नेट एक्सपोर्टर म्हणजे निव्वळ निर्यातदार. इम्पोर्टर, IMPORTER इम्पोर्टर म्हणजे आयातदार. कॉटन, COTTON कॉटन म्हणजे कापूस. प्रेशर, PRESSURE प्रेशर म्हणजे दबाव. ॲडिंग सॉल्ट, ADDING ॲडिंग, SALT सॉल्ट ॲडिंग सॉल्ट म्हणजे मीठ सोडणे. इवन, EVEN म्हणजे देखील किंवा तरीही. बँड एड, BANDAID बँड एड म्हणजे तात्पुरते उपाय. कर्ब्स, CURBS कर्ब्स म्हणजे मर्यादा किंवा नियंत्रण. एंड ऑफ लाईफ, ENDOFLIFE एंड ऑफ लाईफ म्हणजे वापरण्यायोग्य कालावधी संपलेले. पुशबॅक, PUSHBACK पुशबॅक म्हणजे प्रतिकार किंवा विरोध. पॉइंट टू, POINT पॉइंट टू म्हणजे सूचित करणे किंवा लक्ष वेधणे. ब्रॉडर, BROADER ब्रॉडर म्हणजे व्यापक किंवा मोठा. फेलिंग, FAILING फेलिंग म्हणजे अपयश किंवा कमतरता. लॅक ऑफ, LACKOF लॅक ऑफ म्हणजे अभाव किंवा कमी. अँटी पोल्युशन प्लॅन, ANTI POLLUTION पोल्युशन, PLAN प्लॅन. अँटी पोल्युशन प्लॅन म्हणजे प्रदूषण विरोधी योजना. आस्क, ASKED आस्क म्हणजे विनंती केली किंवा विचारले. कमिशन, COMMISSION कमिशन म्हणजे आयोग. एअर क्वालिटी मॅनेजमेंट, AIR एअर, QUALITY क्वालिटी, MANAGEMENT मॅनेजमेंट. एअर क्वालिटी मॅनेजमेंट म्हणजे वायू गुणवत्ता व्यवस्थापन. पॉज, PAUSE पॉज म्हणजे थांबवणे किंवा थोडा वेळ थांबणे. फ्युएल बॅन, FUEL फ्युएल, BAN बॅन फ्युएल बॅन म्हणजे इंधन बंदी. ऑर्डर, ORDER ऑर्डर म्हणजे आदेश. स्टॉप, STOP स्टॉप म्हणजे थांबवणे किंवा बंद करणे. फ्युएल सप्लाय, FUEL फ्युएल, SUPPLY सप्लाय, फ्युएल सप्लाय म्हणजे इंधन पुरवठा. 10 इयर ओल्ड, 10 YEAR इयर, OLD ओल्ड 10 इयर ओल्ड म्हणजे 10 वर्ष जुने. डिझेल रन व्हेकल्स, DIESAL डिझेल, RUN रन, VECHICLES व्हेकल्स. डिझेल रन व्हेकल्स म्हणजे डिझेलवर चालणारी वाहने. पेट्रोल व्हेकल्स, PETROL VECHICLES पेट्रोल व्हेकल्स म्हणजे पेट्रोलवर चालणारी वाहने. केम इनटू इफेक्ट, CAME केम, INTO इनटू EFFECT इफेक्ट. केम इनटू इफेक्ट म्हणजे अंमलात आले. जस्टिफाईड, JUSTIFIED जस्टिफाईड म्हणजे योग्य ठरवले. मेजर, MEASURE मेजर म्हणजे उपाय किंवा पाऊल. हाऊएव्हर, HOWEVER हाऊएव्हर म्हणजे मात्र किंवा तरीही. कुड बी, COULDBE कुड बी म्हणजे असू शकते. काउंटर प्रोडक्टिव्ह, COUNTER PRODUCTIVE काउंटर प्रोडक्टिव्ह म्हणजे उलट परिणाम करणारे. राईट, RIGHT राईट म्हणजे बरोबर किंवा योग्य. टू अँड एक्सटेंड, TOANEXTENT टू अँड एक्सटेंट म्हणजे काही अंशी. रिस्ट्रिक्शन्स, RESTRICTIONS रिस्ट्रिक्शन्स म्हणजे निर्बंध. पुश, PUSH पुश म्हणजे ढकलणे किंवा भाग पाडणे. ओनर्स, OWNERS ओनर्स म्हणजे मालक. एजिंग व्हेकल्स, AGEING एजिंग, VECHICLES व्हेकल्स. एजिंग व्हेकल्स म्हणजे जुनी वाहने. टू सोर्स, TOSOURCE टू सोर्स म्हणजे मिळवणे किंवा पुरवठा करणे. नेबरिंग स्टेट्स, NEIGHBOURING नेबरिंग, STATES स्टेट्स. नेबरिंग स्टेट्स म्हणजे शेजारील राज्य. क्रिएट, CREATE क्रिएट म्हणजे निर्माण करणे. कंडिशन, CONDITIONS कंडिशन्स म्हणजे परिस्थिती. इलिसिट, ILLICIT इलिसिट म्हणजे बेकायदेशीर. इंटरस्टेट, INTER इंटर, STATE स्टेट
इंटरस्टेट म्हणजे राज्यांमधील. फ्युएल मार्केट FUEL MARKET फ्युएल मार्केट FUEL फ्युएल ARKET मार्केट. फ्युएल मार्केट म्हणजे इंधन बाजार. आर्ग्युमेंट ARGUMENT आर्ग्युमेंट म्हणजे युक्तिवाद किंवा मांडणी. बॅन BAN म्हणजे बंदी. जेपरडाईज GEOPARDISE जेपरडाईज म्हणजे धोक्यात आणणे. लाईव्हलीहुड्स LIVELIHOODS लाईव्हलीहुड्स म्हणजे उपजीविका. अ लार्ज सेक्शन LARGE लार्ज SECTION सेक्शन. अ लार्ज सेक्शन म्हणजे मोठा वर्ग किंवा भाग. सिटीज पॉप्युलेशन CITYS सिटीज POPULATION पॉप्युलेशन. सिटीज पॉप्युलेशन म्हणजे शहरातील लोकसंख्या. डिपेंड्स ऑन TEPENDS डिपेंड्स ऑन म्हणजे अवलंबून आहे. टू व्हीलर्स TWOWHEELERS टू व्हीलर्स म्हणजे दुचाकी. व्हॅलिड VALID व्हॅलिड म्हणजे योग्य किंवा ग्राह्य. अगेन्स्ट टेम AGAINST अगेन्स्ट THEM टेम अगेन्स्ट टेम म्हणजे त्यांच्या विरुद्ध. सिम्पटमॅटिक SYMPTOMATIC सिम्पटमॅटिक म्हणजे लक्षणीय किंवा चिन्ह दर्शवणारे. लॉंग स्टँडिंग LONG लॉंग STANDING स्टँडिंग लॉंग स्टँडिंग चालू असलेले. फेलिंग ऑफ बोथ FAILING फेलिंग OF ऑफ BOTH बोथ फेलिंग ऑफ बोथ म्हणजे दोघांचे अपयश. इन्क्लुडिंग INCLUDING इन्क्लुडिंग म्हणजे समावेश करून. ॲज वेल ॲज ASWELL AS ॲज वेल ॲज म्हणजे तसेच. लॉंग LONGED लॉंग म्हणजे आकांक्षा ठेवली होती. वेल थॉट आउट प्लॅन WELL THOUGHT थॉट OUT आउट PLAN प्लॅन. वेल थॉट आउट प्लॅन म्हणजे सखोल विचारपूर्वक केलेली योजना. टू क्लीन TOCLEAN क्लीन टू क्लीन म्हणजे स्वच्छ करण्यासाठी. ॲटलिस्ट ATLEAST ॲटलिस्ट म्हणजे किमान. अ डिकेड अँड अ हाफ ADECADE AND अ डिकेड अँड अ हाफ म्हणजे 10.25 वर्ष. GOT म्हणजे मिळाले. ब्लंट मेजर्स BLUNT मेजर्स ब्लंट मेजर्स म्हणजे कठोर किंवा थेट उपाय. पीसमील सोल्युशन्स PIECEMEAL पीसमील SOLUTIONS सोल्युशन्स पीसमील सोल्युशन्स म्हणजे तुकड्या तुकड्यांचे उपाय. ओनस ONUS म्हणजे जबाबदारी. टू एन्फोर्स TOENFORCE टू एन्फोर्स म्हणजे अंमलबजावणी करणे. फेल्युअर FILURE फेल्युअर म्हणजे अपयश. अट्रॅक्ट पेनल्टीज ATTRACT अट्रॅक्ट PENALTIES पेनल्टीज अट्रॅक्ट पेनल्टीज म्हणजे दंड लागू होणे. मोटर व्हेकल्स ऍक्ट MOTOR मोटर VECHICLES व्हेकल्स ACT ऍक्ट मोटर व्हेकल्स ऍक्ट म्हणजे मोटार वाहन कायदा. डीलर्स DEALERS डीलर्स म्हणजे वितरक किंवा विक्रेते. असोसिएशन ASSOCIATION असोसिएशन म्हणजे संघटना. पिटिशन PETITION पिटिशन म्हणजे याचिका. हायकोर्ट HIGH हाय COURT कोर्ट हायकोर्ट म्हणजे उच्च न्यायालय. पॉइंटेड आउट POINTED पॉइंटेड OUT आउट पॉइंटेड आउट म्हणजे निदर्शनास आणले. MOVE मूव्ह म्हणजे निर्णय किंवा कृती. बर्डन BURDENED बर्डन म्हणजे भार दिला. अटेंडंट्स ATTENTS अटेंडंट्स म्हणजे सेवक किंवा कर्मचारी. विदाउट देम WITHOUT विदाउट THEM देम विदाउट देम म्हणजे त्यांच्याशिवाय. नेसेसरीली इक्विप्ड NECEWSARILY नेसेसरीली EQUIPPED इक्विप्ड नेसेसरीली इक्विप्ड म्हणजे आवश्यक साधन सामुग्री नसलेले. ऑथराइज्ड AUTHORISED ऑथराइज्ड म्हणजे अधिकृत. अंडर एनी लॉ UNDER अंडर एनी लॉ म्हणजे कोणत्याही कायद्यानुसार. टू कॅरी आउट TOCARRY टू कॅरी आउट म्हणजे पार पाडणे. सच अ रिस्पॉन्सिबिलिटी SUCHARESPONSIBILITY सच अ रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे अशी जबाबदारी. ऑन पेपर ONPAPER ऑन पेपर म्हणजे कागदोपत्री. फ्लॅग FLAGGED फ्लॅग्ड म्हणजे अधोरेखित केले किंवा चिन्हांकित केले. ऑटोमॅटिक नंबर प्लेट रिकग्निशन AUTOMATIC ऑटोमॅटिक NUMBER नंबर PLATE प्लेट RECOGNITION रिकग्निशन ऑटोमॅटिक नंबर प्लेट रिकग्निशन म्हणजे स्वयंचलित क्रमांक ओळख प्रणाली. सिस्टीम SYSTEM सिस्टीम म्हणजे प्रणाली. इन्स्टॉल्ड INSTALLED इन्स्टॉल्ड म्हणजे बसवलेले. ॲट फ्युएल स्टेशन AT ॲट FUEL फ्युएल STATIONS स्टेशन्स
ॲट फ्युएल स्टेशन्स म्हणजे इंधन पंपावर. मॅच MATCH मॅच म्हणजे जुळवणे. ट्रायल रन TRIAL ट्रायल RUN रन ट्रायल रन म्हणजे चाचणी कार्यवाही. बिगॅन BEGAN बिगॅन म्हणजे सुरुवात झाली. लास्ट इयर LAST लास्ट YEAR इयर लास्ट इयर म्हणजे मागील वर्षी. क्लेम्ड CLAIMED क्लेम्ड म्हणजे दावा केला. इम्प्लिमेंट IMPLEMENT इम्प्लिमेंट म्हणजे अंमलात आणणे. ॲडमिटेड ADMITTED ॲडमिटेड म्हणजे कबूल केले. सेव्हरल प्लेसेस SEPERAL सेव्हरल PLACES प्लेसेस सेव्हरल प्लेसेस म्हणजे अनेक ठिकाणी. रिडल्ड RIDDLED रिडल्ड म्हणजे भरलेले किंवा व्यापलेले. टेक्निकल ग्लिचेस TECHNICAL टेक्निकल GLITCHES ग्लिचेस टेक्निकल ग्लिचेस म्हणजे तांत्रिक अडचणी. फॉल्टी सेन्सर्स FAULTY फॉल्टी SENSORS सेन्सर्स फॉल्टी सेन्सर्स म्हणजे बिघडलेले संवेदक. इनकरेक्ट प्लेसमेंट INCORRECT इनकरेक्ट PLACEMENT प्लेसमेंट इनकरेक्ट प्लेसमेंट म्हणजे चुकीची फसवणूक. इंटिग्रेटेड अक्रॉस INTEGRATED इंटिग्रेटेड ACROSS अक्रॉस इंटिग्रेटेड अक्रॉस म्हणजे संपूर्ण प्रणालीशी जोडलेले. शोज दॅट SHOWS शोज THAT दॅट शोज दॅट म्हणजे दर्शवते. व्हेरी लिटल प्लॅनिंग BERY व्हेरी LITTLE लिटल PLANNING प्लॅनिंग व्हेरी लिटल प्लॅनिंग म्हणजे अत्यल्प नियोजन. वेंट WENT वेंट म्हणजे गेले किंवा झाले. मेकिंग MAKING मेकिंग म्हणजे तयार करणे. इफेक्टिव्ह EFFECTIVE इफेक्टिव्ह म्हणजे परिणामकारक. स्टेमिंग STEWMING स्टेमिंग म्हणजे आळा घालणे. व्हेक्युलर पोल्युशन VECHICULAR व्हेक्युलर POLLUTION पोल्युशन व्हेक्युलर पोल्युशन म्हणजे वाहन प्रदूषण. रिक्वायर्स REQUIRES रिक्वायर्स म्हणजे आवश्यक आहे. सस्टेन्ड एंगेजमेंट SUSTAINED सस्टेन्ड ENGAGEMENT एंगेजमेंट सस्टेन्ड एंगेजमेंट म्हणजे सातत्यपूर्ण सहभाग. कॉम्प्लेक्स रिझन्स COMPLEX कॉम्प्लेक्स REASONS रिझन्स कॉम्प्लेक्स रिझन्स म्हणजे गुंतागुंतीची कारणे. मोटरायझेशन MOTORISATION मोटरायझेशन म्हणजे मोटारीकरण. लाईफस्टाईल चॉईसेस LIFESTYLE लाईफस्टाईल CHOICES चॉईसेस लाईफस्टाईल चॉईसेस म्हणजे जीवनशैलीशी संबंधित निवडी. लाईव्हलीहूड इम्पेरेटिव्हज LIVELIHOOD लाईव्हलीहूड IMPERATIVES इम्पेरेटिव्हज लाईव्हलीहूड इम्पेरेटिव्हज म्हणजे उपजीविकेचे गरजेचे प्रश्न. अर्बन स्प्रॉल URBAN अर्बन SPRAW स्प्रॉल अर्बन स्प्रॉल म्हणजे झपाट्याने वाढणारी शहरे. इन्क्रीजेस INCREASES इन्क्रीजेस म्हणजे वाढ करते. ट्रॅव्हल टाईम TRAVEL ट्रॅव्हल TIME टाईम ट्रॅव्हल टाईम म्हणजे प्रवासाचा वेळ. डिस्टन्सेस ISTANCE डिस्टन्सेस म्हणजे अंतर. सक्सेसिव्ह गव्हर्नमेंट्स SUCCESSIVE सक्सेसिव्ह GOVERNMENTS गव्हर्नमेंट्स सक्सेसिव्ह गव्हर्नमेंट्स म्हणजे सलग सरकारे. ॲड्रेस्ड म्हणजे हाताळले किंवा लक्ष दिले. इम्परेटिव्ह IMPERATIVE इम्परेटिव्ह म्हणजे अत्यावश्यक. ॲडिक्वेटली ADEQUATELY ॲडिक्वेटली म्हणजे पुरेसा किंवा योग्य पद्धतीने. रिलेटिव्हली इझियर टास्क RELATIVELY रिलेटिव्हली EASIER इझियर TASK टास्क रिलेटिव्हली इझियर टास्क म्हणजे तुलनेने सोपे काम. नजिंग पीपल NUDGING नजिंग PEOPLE पीपल नजिंग पीपल म्हणजे लोकांना प्रवृत्त करणे. टू इन्व्हेस्ट TOINVEST इन्व्हेस्ट टू इन्व्हेस्ट म्हणजे गुंतवणूक करणे. नेव्हर रिसिव्ड NEVER नेव्हर RECEIVED रिसिव्ड नेव्हर रिसिव्ड म्हणजे कधीच मिळाले नाही. पॉलिसी अटेन्शन POLICY पॉलिसी ATTENTION अटेन्शन पॉलिसी अटेन्शन म्हणजे धोरणात्मक लक्ष. रिक्वायर्ड REQUIRED रिक्वायर्ड म्हणजे आवश्यक. इन द मंथ्स INTHEMONTHS इन द मंथ्स म्हणजे मागील काही महिन्यांमध्ये. लिटल इंडिकेशन LITTLE लिटल INDICATION इंडिकेशन लिटल इंडिकेशन म्हणजे फारसा संकेत नाही. लर्निंग LEARNING लर्निंग म्हणजे शिकणे किंवा धडा घेणे. फ्रॉम द फेल्युअर्स FORMTHE फ्रॉम द फेल्युअर्स म्हणजे अपयशातून. प्रेडेसेसर्स PREDECESSORS प्रेडेसेसर्स म्हणजे पूर्वसुरी. करेक्ट CORRECT करेक्ट म्हणजे दुरुस्त करणे. कोर्स COURSE कोर्स म्हणजे दिशा किंवा मार्ग. कॅप्टन CAPTAIN कॅप्टन म्हणजे संघाचा कर्णधार
किंवा नेतृत्व करणारा खेळाडू. नॉक, KNOCK, नॉक म्हणजे खेळातील खेळी किंवा फलंदाजीचा डाव. रेकॉर्ड ब्रेकिंग, RECORD, रेकॉर्ड, BREAKING, ब्रेकिंग. रेकॉर्ड ब्रेकिंग म्हणजे विक्रम मोडणारा किंवा विक्रम तोडणारा. सील्स, SEALS, सील्स म्हणजे अधिकृतपणे निश्चित करणे किंवा शिक्कामोर्तब करणे. पासिंग ऑफ, PASSING, पासिंग ऑफ म्हणजे हस्तांतरण किंवा सुपूर्तता. बॅटन, BATON, बॅटन म्हणजे नेतृत्वाची जबाबदारी किंवा सत्ता हस्तांतरण. स्पीक्स ऑफ, SPEAKS, स्पीक्स ऑफ म्हणजे दर्शवते किंवा संकेत देते. हॅपी थिंग्स, HAPPY, हॅपी, HINGS, थिंग्स. हॅपी थिंग्स म्हणजे आनंददायक गोष्ट. ॲज अ टीनेजर, ASATEENAGER, ॲज अ टीनेजर म्हणजे किशोर वयात असताना किंवा लहानपणी. मेटिक्युलसली, METICULOUSLY, मेटिक्युलसली म्हणजे बारकाईने किंवा काळजीपूर्वक. चेक, CHECK, चेक म्हणजे तपासणे किंवा बघणे. पास्ट कोर्स, PAST, पास्ट, SCORES, कोर्स. पास्ट कोर्स म्हणजे मागील धावा किंवा जुने स्कोअर. कम्पेअर, COMPARE, कम्पेअर म्हणजे तुलना करणे किंवा तुलना करता. हीज ओन, HIS, ओन, हीज ओन म्हणजे स्वतःच्या किंवा स्वतःच्या कामगिरीची. हिट, HIT, हिट म्हणजे खेळताना धावा करणे किंवा मारणे. मोर दॅन, MORE, मोर, THAN, मोर दॅन म्हणजे यापेक्षा अधिक किंवा जास्त. पोएटिक कोइन्सिडन्स, POETIC, पोएटिक, COINCIDENCE, कोइन्सिडन्स. पोएटिक कोइन्सिडन्स म्हणजे कवितेसारखा योगायोग किंवा गोड योगायोग. कॉट ऑन टू, CAUGHT, कॉट, ON, TO2, कॉट ऑन टू म्हणजे लक्षात आले किंवा लोकांच्या लक्षात आले. सेम ॲज, SAMEAS, सेम ॲज म्हणजे तसेच किंवा सारखेच. टेक्स ओव्हर, TAKES, टेक्स, OVER, ओव्हर, टेक्स ओव्हर म्हणजे कार्यभार स्वीकारणे किंवा जागा घेणे. रिटायरमेंट, RETIREMENT, रिटायरमेंट म्हणजे निवृत्त किंवा बाजूला होणे. ओव्हरस्टेटेड, OVERSTATED, ओव्हरस्टेटेड म्हणजे अतिशयोक्तीपूर्ण सांगितले गेले. ॲसेन्शन, ASCENSION, ॲसेन्शन म्हणजे पदावर चढणे किंवा नेतृत्वाची धुरा स्वीकारणे. टू द थ्रोन, TOTHETHRONE, टू द थ्रोन म्हणजे गादीवर किंवा सत्ता पदावर. शॉक, SHOCK, शॉक म्हणजे धक्का किंवा अनपेक्षित गोष्ट. ड्यू टू, DUETO, ड्यू टू म्हणजे कारणास्तव किंवा यामुळे. लॅक ऑफ कंटेंडर्स, LACK, लॅक, OF, CONTENDERS, कंटेंडर्स. लॅक ऑफ कंटेंडर्स म्हणजे स्पर्धकांची कमतरता किंवा प्रतिस्पर्धी नसणे. डिट्रॅक्टर्स, DETRACTORS, डिट्रॅक्टर्स म्हणजे टीका करणारे. अ फ्यू मंथ्स बॅक, AFEWMONTHS BACK, अ फ्यू मंथ्स बॅक म्हणजे काही महिन्यांपूर्वी. पोटेन्शियल लीडर्स, POTENTIAL, पोटेन्शियल, LEADERS, लीडर्स. पोटेन्शियल लीडर्स म्हणजे संभाव्य नेते किंवा नेतृत्वाचे उमेदवार. आरंट रेडी एट, ARENT, आरंट, READY, रेडी, YET, आरंट रेडी एट म्हणजे अजून तयार नाहीत. अनवील्ड, UNVEILED, अनवील्ड म्हणजे उघड केले किंवा दाखवले. टॅगलाईन, TAGLINE, टॅगलाईन म्हणजे ओळख, खास उल्लेख. प्रिन्स, PRINCE, प्रिन्स म्हणजे राजकुमार किंवा प्रतिष्ठित खेळाडूचा दर्जा. रेफरन्स, REFERENCE, रेफरन्स म्हणजे उल्लेख किंवा संदर्भ. मॉनिकर, MONIKER, मॉनिकर म्हणजे टोपण नाव किंवा उपाधी. अटॅच, ATTACHED, अटॅच्ड म्हणजे जोडलेले किंवा चिकटलेले. स्निगर्स, SNIGGERS, स्निगर्स म्हणजे उपहास किंवा हसणे. ॲरोगन्स, ARROGANCE, ॲरोगन्स म्हणजे अहंकार किंवा गर्व. लॉस्ट, LOST, लॉस्ट म्हणजे गमावले किंवा हरवले. क्रिटिसिझम, CRITICISM, क्रिटिसिझम, क्रिटिसिझम म्हणजे टीका किंवा दोषारोप. केम, CAME, केम म्हणजे आले किंवा आलेली टीका. टॉक अबाउट, TALKED, टॉक, ABOUT, अबाउट, टॉक अबाउट म्हणजे बोलले गेले किंवा चर्चा केली गेली. लॅक ऑफ ऑरा, LACK, लॅक, OF, AURA, ऑरा, लॅक ऑफ ऑरा म्हणजे प्रभाव नसणे किंवा तेजस्विता नसणे. कमिटी, कमिटी, COMMITTEE, कमिटी म्हणजे समिती किंवा सामूहिक निर्णय प्रक्रिया. क्रिटिक्स, CRITICS, क्रिटिक्स म्हणजे टीकाकार किंवा टीका करणारे लोक. व्हॉइस, VOICE, व्हॉइस म्हणजे मते मांडणे किंवा अभिप्राय देणे. डिफेन्सिव्हली, DEFENSIVELY, डिफेन्सिव्हली म्हणजे बचावात्मक पद्धतीने किंवा बचाव करताना. विदाऊट, WITHOUT, विदाऊट म्हणजे शिवाय किंवा नसताना. फ्लॅट बॅटिंग ट्रॅक, FLAT, फ्लॅट, PATTING, बॅटिंग, TRACK, ट्रॅक. फ्लॅट बॅटिंग ट्रॅक म्हणजे सरळ खेळपट्टी किंवा फलंदाजांना अनुकूल खेळपट्टी. फ्लाउंडर्ड, FLOUNDERED,
फ्लाउंडर्ड म्हणजे अडचणीत येणे किंवा गडबड होणे. देमसेल्व्स THEMSELVES देमसेल्व्स म्हणजे स्वतःला. स्टेअरिंग ॲट STARING स्टेअरिंग AT ॲट स्टेअरिंग ॲट म्हणजे समोर उभे असणे किंवा टक लावून बघणे. पॉसिबिलिटी ऑफ POSSIBILITY OF पॉसिबिलिटी ऑफ म्हणजे शक्यता किंवा धोका. बीइंग शॉर्ट आउट BEING बीइंग SHOT शॉर्ट OUT आउट. बीइंग शॉर्ट आउट म्हणजे कमी धावसंख्येवर बाद होणे. ह्यूज लॉस HUGE ह्यूज LOSS लॉस. ह्यूज लॉस म्हणजे मोठा पराभव किंवा मोठे नुकसान. पोटेन्शियली POTENTIALLY पोटेन्शियली म्हणजे शक्यतेने किंवा संभवतेने. वल्नरेबल मोमेंट WULNERABLE वल्नरेबल MOMENT मोमेंट. वल्नरेबल मोमेंट म्हणजे दुर्बल क्षण किंवा अडचणीचा क्षण. अनफॉल्ड UNFURLED अनफोल्ड म्हणजे उलगडले किंवा दाखवले. फ्लॉलेस नॉक FLAWLESS फ्लॉलेस KNOCK नॉक. फ्लॉलेस नॉक म्हणजे निर्दोष खेळी किंवा परिपूर्ण डाव. रिवायविंग पोटेन्शियल REVIVING रिवायविंग POTENTIAL पोटेन्शियल. रिवायविंग पोटेन्शियल म्हणजे क्षमतेला पुनर्जीवन करणे. अर्लियर धिस इयर EARLIER अर्लियर THIS धिस YEAR इयर अर्लियर धिस इयर म्हणजे यावर्षीच्या सुरुवातीस. बिग मोमेंट्स BIG MOMENTS मोमेंट. बिग मोमेंट्स म्हणजे मोठ्या घटना किंवा निर्णायक क्षण. अंडर प्रेशर UNDER अंडर PRESSURE प्रेशर. अंडर प्रेशर म्हणजे तणावाखाली. कल्टिवेट CULTIVATE कल्टिवेट म्हणजे निर्माण करणे किंवा जोपासणे. रेस्ट्रेंट RESTRAINT रेस्ट्रेंट म्हणजे संयम किंवा नियंत्रण. टीनेजर्स TEENAGERS टीनेजर्स म्हणजे किशोरवयीन तरुण खेळाडू. अराउंड द कंट्री AROUND अराउंड THE COUNTRY कंट्री. अराउंड द कंट्री म्हणजे संपूर्ण देशभरातून. ट्रॅकिंग TRACKING ट्रॅकिंग म्हणजे मागोवा घेणे. धन्यवाद.